सर्वांना नमस्कार. आवाज सगळ्यांना येतोय का बघा? अमोल सरांचा जरा आवाज कमी येत होता आता बोललेला. आवाज व्यवस्थित येतोय, काय अडचण नाही सर. येतोय ना? येतोय. ठीक आहे. 93 जण जॉईन झालेले आहेत. एक दोन मिनिटं वाट बघूया काय का लगेच सुरुवात करूया? हा. मग कोणा स्वागत कोणाकोणाला जर आपल्यातले कोण असेल तर स्वागत घ्यायचं. हा. ओके. कोण- हा, सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली यांच्या वतीनं एका झूम मीटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या झूम मीटिंगसाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, स्वप्नील मंडले सर, त्याचबरोबर नेताजी भोसले सर जिल्हा कार्यवाह, त्याचबरोबर पी डी शिंदे सर ज्याने ही मीटिंग होस्ट केलेली आहे, त्याचबरोबर जिल्ह्याचे इतर सर्व पदाधिकारी आणि विशेषतः महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष अमोल शिंदे सर, जे आज आपल्याला या विषय तुम्हाला आता थोड्याच वेळात माहिती आहे किंवा सांगतोय. तर हे सुद्धा अमोल शिंदे सर ज्या विषयासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत हे देखील आजच्या मीटिंगला उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष, मिरजचे तालुकाध्यक्ष रमेश मगदुम सर, तासगावचे तालुकाध्यक्ष पोळ सर, त्याचबरोबर आटपाडीचे तालुकाध्यक्ष नितीन गळवे सर, त्याचबरोबर महिला कार्यकारिणीतील सर्व सदस्य, जिल्ह्याचे पदाधिकारी महिला कार्यकारिणीचे आणि सर्व तालुक्यांचे पदाधिकारी महिला कार्यकारिणी, त्याचबरोबर अजित मोहिते सर, कडेगाव तालुका अध्यक्ष, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणाची सगळ्यांची नावं आता घेणं शक्य नाही कारण जवळपास बरेच लोक आता या ठिकाणी जॉईन झाले आहेत आणि सगळ्यांचे हे होणं शक्य नाही. तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी आणि तालुक्याचे सर्व तालुका अध्यक्ष असतील किंवा तालुका कार्यकारिणीतील सर्व सदस्य आज या मिटिंगला जे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांचं महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या मार्फत सहर्ष स्वागत करतो. आणि आजचा जो विषय आहे, आज आपण मीटिंग या ठिकाणी आयोजित करण्याचं निमित्त असं आहे की आपण बघतोय की काही दिवसापूर्वी एक जी आर आलेला होता. त्याचा विषय असा होता की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जर एखाद्या जिल्ह्यातील शिक्षक भरतीची जाहिरात किंवा अधिसूचना निघाली असेल आणि ती भरती जरी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी झाली असेल, परंतु त्याची जाहिरात किंवा अधिसूचना हे जर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निघाली असेल तर अशा लोकांना जुनी पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत हा विषय होता. आणि त्या विषयाच्या अनुषंगानं आपल्याला माहिती आहे की पेन्शन या विषयावरच लढणारी आपली संघटना असून देखील संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये वेगवेगळी भूमिका सध्या या जी आर ला घेऊन चालू आहे. कोल्हापूर मधली परिस्थिती वेगळी आहे, साताऱ्याची परिस्थिती वेगळी आहे, पुण्याची वेगळी आहे आणि सांगली जिल्हा म्हणून आपण या संदर्भात काय भूमिका घ्यावी किंवा या संदर्भात आपल्या जिल्हा कार्यकारिणीनं या जी आरच्या संदर्भानं काय प्रयत्न केलेत या संदर्भात आपणास माहिती मिळावी आपल्या सगळ्यांना. कारण आपल्याला माहिती आहे की आजच्या मीटिंगसाठी जॉईन होण्यासाठी सुद्धा जी आपण लिंक टाकली होती त्याच्यामध्ये 12 जून 2006 ही जी बॅच आहे त्या बॅच नंतर जॉईन झालेले म्हणजे 1 नोव्हेंबर 2005 नंतर जॉईन झालेले लगतच्या काळातले ज्यांना अधिसूचना किंवा जाहिरात ही 1 नोव्हेंबर 2005च्या आसपास आहे असं वाटतंय, अशा सर्वांनी जॉईन व्हायला सांगितलं होतं म्हणजे आपली शंका राहणार नाही. आणि सांगली जिल्ह्यामध्ये 12 जून 2006 ची जी बॅच आहे ती त्या दरम्यानची बॅच आहे आणि त्यामध्ये जॉईन झालेले यावेळी जे लोक भरती झाले त्या सर्वांनी या मीटिंग मध्ये आपण जॉईन व्हावं आणि आपल्याला त्या संदर्भात काय करता येईल किंवा काय माहिती आपण प्राप्त केलेली मिळवलेली आहे ती आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचावी हा उद्देश ठेवून या ठिकाणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली जिल्हा यांच्या मार्फत आजच्या या मीटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर पुनश्च एक वेळ आजच्या या मीटिंग मध्ये जे
सर्वजण उपस्थित झालेले आहेत या सर्वांचंच मी जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि अ, आपण या 1 नोव्हेंबर 2005 च्या नंतरचे जे लागलेले कर्मचारी आहेत यांची जाहिरात किंवा अधिसूचना कधीची आहे या संदर्भात आपल्याला सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी अमोल शिंदे सर आणि स्वप्नील मंडले सर हे करणारच आहेत. मी देखील काही वेळाने या संदर्भात आपण काय प्रयत्न केले त्या संदर्भात माहिती आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करेन. सुरुवातीला मी पुनश्च एक वेळ सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि अमोल शिंदे सरांना विनंती करतो की या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन आपण सर्वांना करावं. सर्वात शेवटी आपल्या जर काही शंका असतील तर त्यासाठी देखील आपल्या सगळ्यांना जे फोर्सली म्यूट केलेलं आहे सगळ्यांना त्यांना शेवटी अनम्यूट करून बोलण्याची संधी दिली जाईल. आपल्या जर काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते पी डी शिंदे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण हँड रेज करून किंवा मेसेजमध्ये काही आपले प्रश्न असतील तर ते टाकले तर चालतील, जेणेकरून लाईव्ह मीटिंग चालू असताना आपले काही प्रश्न पाहून आपल्या प्रश्नांची उत्तरं त्या संदर्भात देण्याचा प्रयत्न केला जाईल. सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे अमोल शिंदे सर आपण या संदर्भात मार्गदर्शन करावं की सध्या राज्यामध्ये जे परिस्थिती आहे की 1 नोव्हेंबर 2005 संदर्भात अधिसूचना किंवा जाहिरात या संदर्भात जे काही घोळ चालू आहे किंवा सगळ्यांच्या मनामध्ये जी साशंकता आहे त्या संदर्भात आपण मार्गदर्शन करावं अशी आपणास मी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद राजकुमार सर. आत्ताच राजकुमार सरांनी आपल्या सर्वांना या बैठकीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत केलं आणि या बैठकीचा जो विषय आहे तो विषय आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. पुन्हा एकदा आजच्या बैठकीसाठी उपस्थित जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पदाधिकारी व विशेषतः 12 जून 2006च्या बॅच मधील शिक्षक बांधव ज्यांना जो विकल्पाचा विषय आपल्या समोर आलेला आहे किंवा जो शासन आदेश फेब्रुवारीमध्ये आला तर फेब्रुवारीच्या शासन आदेशानुसार काही गोष्टी ज्या करायच्या त्या अनुषंगानं नेमकं काय करायचं याबद्दल अनेक शंका असणारे अनेक बांधव या सर्वांचंच पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगलीकडून सहर्ष स्वागत करतो. आजची बैठक आज लावण्याचं कारण म्हणजे अनेक मतमतांतर अनेक विचार आपण सगळेजण मधल्या काळात ऐकतोय आणि त्यामध्ये बराच गोंधळ आपल्या मनामध्ये जाणवतो की नेमकं काय. जर त्याचा विचार केला तर आता आपण 1 नोव्हेंबर 2005 ही एक सीमारेषा आहे आणि 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी आणि नंतरच्या सगळ्यांनाच आपल्याला जुनी पेन्शन सरकारनं नाकारली आणि सुरुवातीला डीसीपीएस आणि आता एनपीएस ही योजना आहे. मध्यंतरी या संदर्भानं आपण सातत्यानं सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही मूळ आपली मागणी. कारण ठराविक लोकांना ती चालू झाली आणि बाकीच्यांना नवीन पेन्शन योजना ह्यासाठी आपण मुळात कामच केलं. परंतु तरी सुद्धा आपल्या सातत्यपूर्ण लढा समजा किंवा काही लोकांनी याच्यापूर्वी सुद्धा कोर्टामध्ये अनेक लोक गेली. आपल्याला माहित आहे आता काही रायगडचे एक पोस्ट पडायला लागल्या. रायगडचे राजेंद्र फुलावरे सर हे आता आज अचानक पोस्ट आलेली मी पाहिलं की असा असा कागद गोळा करा हे करा. तर त्याच राजेंद्र फुलावरे सरांनी ह्याच्यापूर्वी एक राज्यातनं खूप मोठी कोर्ट केस घातली, अनेक गोष्टी केल्या तुम्हाला माहित असतील आणि त्यामध्ये नकारात्मक निकाल लागला बाजू, कारण तथ्य आपल्या बाजूने नव्हतं. पुन्हा यावर सुप्रीम कोर्टामध्ये काही लोक फक्त जाहिरात बेस धरून गेली की 2 शब्द होते की नियुक्ती आणि अपॉइंटमेंट आणि रिक्रुटमेंट. नियुक्ती आणि नियुक्ती प्रक्रिया जे नोव्हेंबर 2004 मध्ये ऑक्टोबर 30 ऑक्टोबर 2004-5 ला आपल्या शासनाने असेल किंवा 31 डिसेंबर 2003 ला केंद्र शासनानं जी एनपीएस योजनेच्या डीसीपीएस योजनेची जी अधिसूचना काढली त्या अधिसूचनेमध्ये अपॉइंटमेंट हा शब्द नव्हता. तर त्यामध्ये लिहिलं होतं की 1 जानेवारी 2004 नंतर पासून
पुढे रिक्रुटमेंट प्रोसेस जी चालू होईल त्या रिक्रुटमेंट प्रोसेससाठी ही नवीन योजना लागू आणि त्याचा आधार घेऊन कोर्टात लोक गेल्यामुळं रिक्रुटमेंट या शब्दाचा अर्थ सुप्रीम कोर्टात ठरवला गेला आणि न्यू अपॉइंटमेंट आणि रिक्रुटमेंट ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं पेन्शन देताना आपल्याला अपॉइंटमेंट डेट आधारित देऊन चालणार नाही. जर शासनानं अधिसूचना ह्या पेन्शन योजनेची काढताना त्यामध्ये रिक्रुटमेंट हा शब्द घेतलेला आहे. रिक्रुटमेंट याचा अर्थ भरती प्रक्रिया. भरती प्रक्रिया ज्या दिवशी सुरू झाली ती तारीख ही 1 नोव्हेंबर 2005 नंतरची पाहिजे. मग त्याचा आधार घेतल्या कारणानं मार्च 2023 मध्ये सुप्रीम कोर्टानं त्याच्या अगोदर सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागला. शासनाला सेंट्रल गव्हर्नमेंटला सांगितलं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं 23 मार्च 2023 ला एक पत्र काढलं आणि त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनं ते मान्य केलं की रिक्रुटमेंट ज्याची जाहिरात प्रक्रिया ही आधी सुरू झालेली आहे आणि नियुक्ती मात्र त्यांना नंतर मिळालेली आहे ते सुद्धा जुन्या पेन्शनसाठी पात्र. आणि मग हे ज्यावेळी आपल्याला लक्षात शासनानं तिथं केंद्र सरकारनं मान्य केलं त्याचा आधार घेऊन राज्यामध्ये काही जण कोर्टात गेले. त्यामध्ये मी स्वतः सुद्धा होतो. आपल्या जिल्ह्यातनं मी होतो, गुरुबसू वाघोली सर होते, प्रकाश माळी सर होते, एक 2-4 लोक की सोलापूरमध्ये आम्ही नोकरीला लागलो. त्यावेळी आमची जाहिरात ही 5 ऑगस्ट 2005 ला प्रसिद्ध झाली होती आणि आमची नियुक्ती दिनांक मात्र अखंड नेमणूक तारीख ही 9 जानेवारी 2006 होती. 23 पर्यंत आम्हाला हे काही माहिती नव्हतं. पण ज्यावेळी शासनादेश आले पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संतोष गदादे यांनी कोर्टात केस घातल्याने माग अनेक लोक कोर्टात जाऊन फसले होते आणि पैसे विनाकारण गेलते. त्यामुळे ज्यादा लोकांना पैशाचा भुर्दंड बसता कामा नये यासाठी फक्त 2-4 लोकांनी आम्ही कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. आज ते कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर शासनाला आमचा ज्यावेळी निर्णय लागला त्यानंतर शासनाला कोर्टाने सांगितलं की ही लोक अशी अनेक लोक आता आमच्याकडे येणार की अशा पद्धतीने सेम केसेस आमच्याकडे यायला लागले आहेत. त्यामुळे आता सेम केसेस येऊ नयेत ह्याच्यासाठी जसं सेंट्रल गव्हर्नमेंटनं आपण पत्र काढलं तसंच स्टेट गव्हर्नमेंटनं पत्र काढावं. आवाज क्लिअर येत नाही राजू? येते व्यवस्थित येतो. तर हॅलो, सेंट्रल येतो व्यवस्थित येतो. ओके. सेंट्रल गव्हर्नमेंटनं जसं पत्र काढलं तसं स्टेट गव्हर्नमेंटनंही शासनादेश काढावा असं कोर्टानं जजमेंट दिलं आणि त्या जजमेंटनुसार फेब्रुवारी 2006 मध्ये फेब्रुवारी 2024 ला शासनाने एक शासनादेश काढला आणि त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट सारखंच आपल्यालाही ज्याची नियुक्ती नंतर आहे आणि जाहिरात अगोदर आहे आणि त्यांना त्या ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू करावी असं त्यात सांगितलं. आता ती काढली. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा बेस काय झाला गोंधळ आपल्या सगळ्यामध्ये आता जो चालू आहे जाहिरात ऑब्लिक अधिसूचना असं त्यामध्ये वाटतं. आणि मग जाहिरात आणि अधिसूचना असल्यामुळं प्रत्येक जण काय करतो की आपल्या ऑर्डर मधला 2003चा शासनादेशचा एक संदर्भ काढतो आणि प्रत्येकाला वाटतं की 2003चा शासन आदेशाचा संदर्भ म्हणजे माझी अधिसूचना आदेश. मुळात 2003चा जो GR आहे तो शासन आदेश आहे तो शिक्षण सेवक भरती संदर्भात. शिक्षण सेवकाचं पद कसं असेल त्याची भरती कशी करायची या संदर्भानं तो येतो. मग आता तो GR पुढेही चालू राहिला ती म्हणजे अधिसूचना नाही. पण आपल्याला अनेक लोकांचा समज झालाय की तो शासन आदेश म्हणजे अधिसूचना. पुन्हा दुसरी गोष्ट अशी आपण बघतोय की अनेकांना असं धारणा आहे की आमचं पद हे दीर्घकाळ म्हणजे माग 2005 मधल्या रिक्त पदावर माझी नेमणूक झालेली आहे. 2003 मधल्या रिक्त पदावर माझी नेमणूक झालेली आहे. मला दिलंय 12 जून 2006 ला किंवा आमची जाहिरात ही 1 डिसेंबर 2005 ला निघालेली आहे. 31च्या अगोदर निघालेली आहे. पण त्याची काय अशा पद्धतीचा एक समज त्या ठिकाणी होऊ शकतो आपल्या सगळ्यांचा. तर मुळात आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे माझ्या माहितीनुसार बरं का आपण सगळ्यांनी अजून त्याचा अभ्यास करावा. आपली पदं ही अधिसूचित पदं नाहीत. आपली पदं ही अधिसूचना काढून भरली जात नाहीत. आपली पदं शिक्षकांची ही जाहिरात काढूनच भरली जातात.
आपली पदं ही संच मान्यतेच्या आधारावर भरली जातात. आणि त्यामध्ये मला सांगा, एखादं पद पाटण सारखा असेल किंवा शिराळ्यासारखी एखादी शाळा आहे आपल्या इथे, त्यामध्ये एखादी शाळा अशी असू शकते की तिथं सुरुवातीपासून फक्त एकच शिक्षक होता. मंजूर पद 2 आहेत, पण त्या ठिकाणी एक पद हे कायमस्वरूपी रिक्त होतं. आणि ते 2005-4च्या भरतीमध्ये प्रत्येक वेळी येत होतं आणि ते भरलं गेलं नाही. आणि म्हणून ते अगदी 2020 ला सुद्धा भरलं जाऊ शकतं. मग त्या माणसानं म्हणायचं का की माझी नेमणुकी त्या रिक्त पदावर आहे म्हणून मी त्यात बसतो. तर ही गोष्ट त्या ठिकाणी माझ्यासारख्या मला तर वाटतं की तसं होत नाही. आपण ते लॉजिक आपल्या सोयीनुसार वापरतो, त्यामुळे आपल्याला तसं वाटतं. तर रिक्त पद ही संच मान्यतेनुसार असतात. आपल्या पदाला अधिसूचना नसते. जी वर्ग 2 ची किंवा एमपीएससी मधनं काही पदं भरली जातात किंवा काही ठराविक खात्यामध्ये ती किंवा स्टेटमध्ये ती अधिसूचनेतनं भरली जातात. डायरेक्ट शासनात येतो की एवढी एवढी पदं भरायची. ती अधिसूचना ऑब्लिक जाहिरात आहे, म्हणजे किंवा पण त्यांनी दोन्हीपैकी एक अर्थ घेऊन आपली पदं ही 2003च्या अधिसूचनेनुसार आहेत असं आपण म्हणतोय. पण तो 2003चा शिक्षण सेवक भरती कशा पद्धतीने करायची याचा जी आर होता. आणि त्या जी आर मध्ये आपली भरती म्हणजे ज्यांची विशेषतः सांगतो की ज्यांची भरती 1 नोव्हेंबर 2005च्या अगोदर ज्यांची जाहिरात आहे, त्यांचा विषय क्लिअरच आहे. त्यांना 100% जुनी पेन्शन मिळणार आहे. पण त्यांना सुद्धा तातडीने ते लागू होणार नाही. कोर्टात गेलेल्या लोकांचं लागू झालेलं आहे. परंतु आत्ता जो शासन आदेश आलाय तो वित्त विभागाने काढलेला शासन आदेश आहे. जो फेब्रुवारी मधला आलाय. आणि त्या संदर्भानं ज्या त्या खात्यानं त्यांचे त्यांचे शासनादेश काढणं गरजेचं आहे. आपला शिक्षक संवर्ग हा ग्रामविकास अंतर्गत येतो आणि त्यामुळे ग्रामविकास विभागाचा शासनादेश येणं गरजेचं आहे. आणि त्या वित्तच्या शासन आदेशामध्ये एक ओळ आहे की 6 महिन्याच्या आत प्रस्ताव दाखल केला पाहिजे, विकल्प दिला पाहिजे. कुणी दिला पाहिजे? तो लागू ज्या कर्मचाऱ्यांना होतो, जे कॅडर त्यांच्या अंतर्गत आहेत त्यांनी दिला पाहिजे. आणि ज्याची जाहिरात अगोदर आहे त्यानं दिला. आपला कॅडर हे ग्रामविकास अंतर्गत येतं आणि ग्रामविकास अंतर्गत ग्रामविकास विभागाचा शासनादेश अजून आलेला नाही. या पूर्वीच्या शासनादेशात जो फेब्रुवारीच्या शासनादेशात त्यात एक त्रुटी काहीतरी होती, त्या संदर्भानं दुरुस्ती सुचवली गेली. ती दुरुस्ती झालेली आहे आणि एका महिन्याच्या आतमध्ये तो शासनादेश ग्रामविकास विभागाचा येणार आहे आणि त्यानंतर 6 महिन्याची मुदत असते. आपल्याला जो वेतन आयोग लागू झाला, तुम्हाला आठवत असेल तर वेतन आयोग वित्त विभागाचा शासनादेश 2 महिने अगोदर आला होता आणि नंतर आपला आदेश आला आणि त्यानंतर आपल्याला मे पर्यंतची 6 महिन्याची मुदत त्या ठिकाणी मिळाली होती. त्यामुळं कुणी घाबरून जायचं कारण नाही की हे 6 महिने आता संपायला लागलेत आणि मी कसं करू आणि काय करू. हा विषय या ठिकाणी आपण सगळ्यांनी क्लिअर करून घ्यायचा आहे की तो 6 महिन्याचा विषय आपल्यासाठी. आता म्हणजे जे ऑलरेडी जाहिरात अगोदर आहेत त्यांनी सुद्धा काळजी करण्याची गरज नाही. आता प्रश्न काय आहे की 7 मध्ये लागलेल्यांनी 6 मध्ये लागलेल्यांनी आपले प्रस्ताव द्यावेत का नको. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं माहिती आहे का, खरं बोलायला लोक धजावत नाहीत किंवा सांगायला धजावत नाही. आता जी परिस्थिती बघता आत्ता जो शासनादेश किंवा आत्ता जे सगळ्या कोर्टाचा निर्णय आहे त्यानुसार जर जाहिरात आपली जर पुढे जाऊन निघाली असेल तर तो फॉर्म भरून त्याचा उपयोग होणार नाही. भरायला काय हरकत नाही, प्रस्ताव द्यायला काय हरकत नाही. आज काही आमदारांनी पत्र दिलेलं तुम्ही बघितलं असेल, काही मोठ्या लोकांनी त्या ठिकाणी पत्र. काय होतं माहिती आहे, आपण एखाद्या आमदाराकडे गेलो आणि आपण सांगितलं की ते त्याचा काय सगळ्याचाच परिपूर्ण अभ्यास करून ते सगळं सांगत असतील, करत असतील अशातला भाग नसतो. त्यांनी पत्र दिलेलं असतं, त्याच्यावर होईल. पण आपण पॉझिटिव्हली घेऊन फार तर तो प्रस्ताव देऊ ह्यापर्यंत पोहोचू शकतो. पण त्यातनं एक धारणा आपण लक्षात घ्या की आपल्या सगळ्यांना जुन्या पेन्शन जर मिळवायचे असेल तर त्याच्यासाठी कुठलाही आता आडमार्ग न ठेवता डायरेक्ट थेटच सगळ्यांनाच मिळावी ह्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतील. आणि जर ते मिळत असतील 7 वाल्यांना 6 वाल्यांना तर घ्यायला काय हरकत नाही. पण सध्याच्या शासन आदेशाच्या नुसार आजच्या घडीला ते सगळं स्पष्ट आहे आणि आपल्याला मिळेल असं सध्याचं चित्र दिसत नाही. याला कारण आता मगासपर्यंत मी सांगितलेलं जी सांगलीची भरती प्रक्रिया झाल्या त्याच्याविषयी विशेष करून सांगेन मी. आपली भरती प्रक्रिया सांगलीची जी झालेली आहे तिची जाहिरात 1 डिसेंबरला निघालेली आहे. आणि तुम्ही एक निरीक्षण करा की
ती जी 1 डिसेंबरला जाहिरात निघाली त्यावेळी राज्यात अनेक ठिकाणी निघाली. याच्यापूर्वी एका वेळी जाहिरात निघली जात नव्हती. कधी सोलापूरवाला काढायचा, कधी सांगली, कधी सातारा, कधी रत्नागिरी. आणि त्या सगळ्यामध्ये काय व्हायचं की मी पहिल्यांदा जिथं जाहिरात निघाली तिथं मी लागलो पुण्याला समजा. पुन्हा माझ्या सांगलीत निघाली की मी तिथली नोकरी सोडायचो आणि पुन्हा सांगलीत येऊन लागायचो. सांगलीत असे एक एक जण तर 3 3 4 4 जिल्हे करायचे. आणि मग काही जिल्ह्यामध्ये ही सातत्यानं पदं रिक्त राहायला लागली. किती जरी भरती प्रक्रिया केली तर ती संपेना. म्हणून 9 नोव्हेंबर 2005 रोजी शासनानं जो 2003चा शासनादेशाचा आपल्या संदर्भावर शिक्षण सेवक भरती कशी करावी त्यामधल्या एका मुद्द्यामध्ये बदल करण्यासाठीच तो शासनादेश आणला. आणि त्या शासनादेशामध्ये त्यांनी तिथं काय केलं की जी आपण भरती वेगवेगळ्या तारखेला सगळीकडे परीक्षा किंवा भरती प्रक्रिया असायची, त्यामुळे लोकांना इकडनं तिकडे जाता येत होतं. ती संधी त्या ठिकाणी त्यांनी थांबवली आणि एकाच दिवशी त्या ठिकाणी भरतीची म्हणजे निवड प्रक्रिया राबवण्यासंदर्भातला तो शासन आदेश आला. आणि त्यामुळंच अनेक जिल्हा परिषदेमधल्या लोकांची नियुक्ती देत ही 12 जून 2006 हे लक्षात घ्या. सांगलीतच 12 जूनला झाली असा भाग नाही, तर सोलापूरमध्ये पण 12 जूनला झाली, अनेक जिल्ह्यात झाली. एका दुसऱ्या दिवसाचा मागं पुढं फरक असेल. तर तो मध्ये जी आर आलाय तो 1 नोव्हेंबर 2005 नंतर. त्याच्या अगोदर आता सांगलीमधली सगळी फाईल काढून आम्ही बघितली. अगोदर प्रक्रिया सुरू झालेली बंद करून एक ज्यावेळी 9 नोव्हेंबर 2005चा शासन आदेश आला त्यानंतर 14 नोव्हेंबर 2005 पासून सांगलीची प्रक्रिया सुरू झाली. आणि ती सरळ सरळ 9 नोव्हेंबर 2005च्या शासन आदेशानुसार त्यात संदर्भ घालून केलेले आहे. म्हणजे जसा 2003चा आहे तसा 2009चा पण आहे. 2005चा पण त्यामध्ये संदर्भ आहे. आणि त्याचा घालून केला असल्यामुळे आपल्या ऑर्डरमध्ये 2003चा संदर्भ आहे. म्हणून आपली अधिसूचना आधी आहे हा समज माझ्या मते आपण सगळ्यांनी आता सांगलीतल्या लोकांनी तर सगळ्यांनी दूर केला पाहिजे की तसं काय मला वाटत नाही. त्यामध्ये परवा 1 2 पत्र पडली. ती पत्र सुद्धा राजकुमार सांगतील आपल्याला की ती आम्हीच जाऊन राजकुमार भोसले सर, मी, संदीप माने सर होतो. आणि त्या ठिकाणी ती काढली होती. त्यामध्ये ती मागणी काय माहिती मागवली किंवा काय, तर कोर्टानं जो आदेश दिला त्यामध्ये असं म्हटलं नाही की तुम्ही कुठली ह्याच्या आधीच्या पदा माहिती मागवली किंवा काय केली किंवा शासनानं जे शासनादेश काढले माहिती मागवू नये या गोष्टी किंवा संदर्भ मागला टाकला असेल भरतीमध्ये तर घ्या असं म्हटलेलं नाही. तर तिथे शब्द काय आहे की अधिसूचना ऑब्लिक जाहिरात. आणि सध्याच्या परिस्थितीत ते दिसत नाही. त्यामुळं आपण सगळ्यांनी हा माइंडसेट पहिल्यांदा क्लिअर करायचा आहे की ज्यांची 12 जून किंवा ज्यांची 1 नोव्हेंबर 2005 नंतर जाहिरात निघालेली आहे त्यांच्या संदर्भानं खूप पॉझिटिव्ह त्या शासन आदेशानुसार आहे अशातला भाग नाही. परंतु काही जिल्हा परिषदेमध्ये तिथल्या लोकांनी तात्काळ बाबा चला भरा फॉर्म, ते प्रस्ताव नमुने करून द्यायचे आणि ते सगळेजण भरायला लागलेत. मग आपल्यातल्या लोकांनाही वाटू शकते की मग आपण पण भरून देऊ, कुठं तर आपलं राहिलं तर काय होईल. आता हे जर भरून द्यायचं असेल तर एक नमुना आम्ही करून देऊ. तो नमुना आपण तिथं भरून जिल्हा परिषदला द्यायला किंवा त्या पंचायत समितीमध्ये द्यायला काही हरकत नाही. पण त्याचं वस्तुस्थिती, कारण आजपर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये काम करत असताना नेहमी वस्तुस्थिती सांगून आपण काम केलेलं आहे. तुमच्याकडे आता ह्या गोष्टीवर हीच गोष्ट आता ही आम्हाला सगळी माहिती आहे की न सांगता आपण कोर्टात जाऊया, आपण अनेक गोष्टी करूया असं म्हणून 10 10 20 20 लाख कमवणारे सुद्धा लोक या ठिकाणी आहेत. अगदी कोट्यावधी रुपये कमवणारे लोक आहेत आणि ते आता जागी झालेले. ती सगळी तुमच्याशी संपर्क करतील. ती सगळी म्हणतील जाऊ देत 2,000 म्हणजे गुरुजीला लय नाही. पण अशी राज्यात किती गुरुजी आहेत त्या सगळ्यांच्याकडनं पैसे काढायचे आणि पुन्हा कोर्टात जायचं आणि पुन्हा मग तारखेवर तारीख तारखेवर तारीख आणि आपल्याला नुसतं खेळवत राहायचं असे उद्योग करणारे सुद्धा लोक आहेत. त्यांच्या उद्योगाला भरी आपण पडू नये. आपल्याला फार तर प्रस्ताव द्यायचा असेल तर प्रस्ताव आपण द्यावा सगळ्यांनी. तो आपण त्या ठिकाणी करू त्याच्या संदर्भातला काय पाठपुरावा. पण यासाठी कोर्टात गेल्यानंतर आपल्याला कुठल्या तरी मुद्द्याच्या आधारे होतंय असं सांगून जे भुलवतील त्यांच्यासाठी मला सांगायचं, जे सांगतील त्या 5 10 जणांनीच जावं, गावाला गोळा करून जाऊ नये. त्या 5 10 जणांना लागू झालं की आपल्या सगळ्यांना. आता आम्ही सुद्धा 4 5 6 जण गेलो तर आता जेवढे 1 नोव्हेंबर 2005 च्या आधी जाहिरात असणारे लोक आहेत त्यांना कुणालाही कोर्टात जायची गरज नाही. ग्रामविकासचा जी आर आला की त्या दिवशीपासून त्यांची प्रक्रिया चालू होईल आणि त्यांना तो लाभ मिळेल. त्याच्यासाठी त्यांना पुन्हा कोर्टात जाण्याची आवश्यकता राहणार नाही.
त्याच पद्धतीने ह्या संदर्भात सुद्धा आहे. त्यामुळे ह्या संदर्भात आता अनेक लोकांना होप्स आहेत. त्यामुळे सगळे जागे होऊन द्या अर्ज आणि थोड्या दिवसानं मग ते होत नाही असं ज्या दिवशी तुम्हाला म्हटलं जाईल त्या दिवशी तुमच्याकडे कोर्टाच्या संदर्भाने अनेक विचारणा होतील आणि सगळेजण कोर्टात जाण्यासाठी धावपळ करतील. पण कोर्टात जाऊन सध्याच्या घडीला मला वाटत नाही की खूप काही त्यामध्ये फायदा आहे. कारण या संदर्भानं अशा अनेक केसेस यापूर्वी सुद्धा झालेल्या आहेत. तर त्या संदर्भाने कुठला प्रस्ताव आपल्या जिल्ह्यात किंवा इतर लोकांच्या सुद्धा इतर जिल्ह्यातल्या लोकांसमोर आला तर त्यांनी ठराविक 2-4 लोकांना ती कोण सांगतोय त्याला पहिला जाण निकाल लावून ये म्हणून आणि मग आपण सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. एकंदर हा जो शासनादेश आणि या संदर्भानं जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती ह्या 10 एक मिनिटांमध्ये आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. या संदर्भानं एकतर्फी बोलण्यापेक्षा राजकुमार सर बोलतील, स्वप्नील मंडले सर बोलतील आणि त्यानंतर आपण सुद्धा थोडक्यामध्ये आपल्या शंका काय जेन्युअन काय असतील त्याच त्या मला जे वाटतंय ते पुढला बोलला पाहिजे ह्या अपेक्षेनं त्या शंकांना विचारता आतापर्यंत बोललेल्यातली एखादी गोष्ट कळली नसेल तर ती विचारावी, पुनरुक्ती टाळावी, जेणेकरून आपल्याला कमी वेळामध्ये पुढल्या गोष्टी करता येतील. आणि जाता जाता आपल्या सर्वांना सांगलीतनं बरेच लोक आहेत त्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करेन. तुम्ही काल वाचला असेल की वरिष्ठ वेतन श्रेणीच्या संदर्भात गेली दीर्घकाळ त्या ठिकाणी कारवाई होत नाही आणि काही ठराविक एक व्यक्ती आहे की ते सातत्यानं ते प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न करते आणि काम आपल्याकडे पेंडन्सी दिसू नये म्हणून नको ती त्रुटी काढून परत पाठवायची आणि त्या त्रुटी पूर्ण करून सुद्धा गेल्या 6 महिने झालं यादी आली नाही आणि त्या संदर्भानं आम्ही सातत्याने पाठपुरावा केलाय. 27 तारखेला शनिवारी आम्ही त्या ठिकाणी आपल्या संघटनेच्या वतीनं 1 दिवसाचं लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्या ठिकाणी दिलाय. पोलीस परवानगीसाठी अर्ज दिलाय. तर त्या आंदोलनासाठी ज्या ज्या आपल्या सगळ्या बांधवांनी त्या ठिकाणी सांगलीमध्ये यावं, उद्या पुन्हा आम्ही त्या संदर्भात भेटी घेणार आहोत. तरी आपण सर्वांनी त्या आंदोलन कारण चुकीचा पायंडा जर कोण पाडत असेल आणि शिक्षकांना जर सन्मानाची वागणूक मिळत असेल अधिकारात त्याच्या जो आमच्यासाठी कामाला आहे तो जर आमची कामं करण्यासाठी टाळाटाळ करत असेल तर कायद्यानुसार 15 दिवसामध्ये त्यांच्याकडे फाईल आल्यानंतर ती निर्गत होणं गरजेचं होतं. 6-6 महिने निर्गत झालेले नाहीत तर त्याच्या संदर्भानं आवाज उठवण्यासाठी संघटनेनं पुढाकार घेतलेला आहे. आपल्या सर्वांनी सुद्धा साथ द्यावी. त्याचबरोबर 4 ऑगस्ट 2024 रोजी सांगली जिल्ह्यामध्ये एक मोठा मोर्चा सर्व संघटना सर्व लोकांना घेऊन आपण कारण आता माहिती आहे आपल्याला विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे. आता कालच केंद्र सरकारनं सांगितलं की आम्ही काही विचार करत नाही. राज्य सरकार आपल्याला नुसतं म्हणतंय 50% देतो, जीपीएस देतो, असं करतो तसं करतो. पण आज सुद्धा त्या ठिकाणी सरकारची मानसिकता दिसत नाही. मग सगळे लाडके आहेत मग आपण लाडके नाही का? तर आपल्याला सुद्धा आता उतरून विचारावं लागेल की जो कर्मचारी आपल्या शासनाची धोरणं प्रामाणिकपणे खाली राबवतो त्या कर्मचाऱ्याच्या म्हातारपणाची सोय करायला का आपण धजावत नाही त्या संदर्भानं का निर्णय घेत नाही आणि हीच ती वेळ आहे. आणि त्याच्यासाठी सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर त्याचबरोबर सर्व पदाधिकारी पुणे विभागीय अध्यक्ष सागर खाडे सर आणि जिल्ह्यातील आपले सर्व प्रतिनिधी तालुका अध्यक्ष या सगळ्यांनी मिळून 4 ऑगस्ट रोजी एक मोर्चा काढायचा ठरवलेला आहे. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेशी आपण बोललेलो आहे. इतरही अनेक संघटनांना आपण सांगितलेलं आहे आणि रविवारचा वेळ घेतलेला आहे. त्यामुळं आता माझ्याकडे वेळ नव्हता असं न म्हणता आता इथं जे 160च्या आसपास लोक होतात तुम्ही सुद्धा तुमच्या संबंधित लोकांना हा निरोप पोचवून जास्तीत जास्त संख्येनं कारण आपल्याला जर इकडनं पेन्शन मिळत नसेल म्हणून आपण थांबणाऱ्यातले नव्हतो तर ज्या ज्या लोकांनी या संघटनेसाठी आणि या लढ्यासाठी बळ दिलेला आहे त्या प्रत्येकाला नव्हे तर जो आजपर्यंत यात सामील झाला नाही आणि भविष्यात सुद्धा नोकरीला लागणार आहे 2024 नंतर त्या सगळ्याला जुनी पेन्शन योजना मिळावी सुरक्षित त्याचं भविष्य व्हावं याच्यासाठी उद्याच्या 4 ऑगस्टला आपण सगळ्यांनी सांगलीतल्या मोर्चासाठी यावं त्याच्यासाठी पाठबळ द्यावं अशी विनंती करतो. यानंतर राजकुमार भोसले सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्र घ्यावेत आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना धन्यवाद देतो. काही शंका असतील तर चॅटबॉक्स मध्ये लिहा नंतर धन्यवाद. धन्यवाद अमोल शिंदे सर. अतिशय सविस्तर अशी माहिती आपण आताच ही जी प्रक्रिया चालू आहे त्या संदर्भात दिली. मी फक्त यातनं
एक 3 मुद्द्यांचं क्लेरिफिकेशन करेन आणि नंतर स्वप्नील सरांना बोलण्याची संधी देईन. त्याच्यापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे विभागीय अध्यक्ष, पुणे विभागाचे अध्यक्ष सागर खाडे सर देखील आजच्या मिटिंगला उपस्थित आहेत. त्यांचं या मिटिंगच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करेन. आणखीन अमोल शिंदे सरांनी आता जी माहिती दिली त्याच्या अनुषंगानं एक फक्त 2-3 मुद्दे मी आपल्या समोर मांडेन की सांगली जिल्हा परिषदनं किंवा सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने या संदर्भात काय काय प्रयत्न केले ते आपल्या समोर सांगेन. ज्या वेळेला हे 6 महिन्याची मुदत संपत आली आहे आणि 12 जूनची जी आपली बॅच आहे, मी सुद्धा या 12 जूनच्या बॅचचा सदस्य आहे. त्यामुळं या 12 जूनची जी बॅच आहे याच आपल्या सगळ्यांना याचा काय फायदा घेता येईल का या संदर्भात प्रयत्न करण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदमध्ये गेलो आणि त्या संदर्भात जाहिरात किंवा अधिसूचना या संदर्भात काही आपल्याला जादाची कागदपत्र मिळतील का यासाठी आम्ही प्रयत्न केले. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काही जणांच्या जवळ ती जाहिरात सुद्धा असेल की आपली जी जाहिरात होती ती 1 डिसेंबर 2005 या दिवशी निर्गमित झाली होती. ती पुढारी आणि केसरी या 2 पेपरमध्ये आली होती. पण अधिसूचना या शब्दाचा अर्थ लावता लावता त्याच्या संदर्भातली काही वेगळी कागदपत्र मिळतील का या संदर्भात माहिती घेतली तर त्या आपल्या रेकॉर्ड रूम मध्ये गेला असता सगळी फाईल चालली असता आपल्याला हे लक्षात आले की आपली जी ही प्रक्रिया आहे ती 9 नोव्हेंबर 2005च्या शासन आदेशानुसार म्हणजे मगाशी अमोल शिंदे सरांनी सांगितलं की 2003च्या शासन आदेशामध्ये फक्त भरती प्रक्रिया एकाच वेळी सगळीकडे सुरू व्हावी या अनुषंगानं फक्त 9 नोव्हेंबर 2005चा जो आदेश काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त वेळापत्रक दिलेलं आहे की सगळ्या ठिकाणी भरती ही एकाच वेळी व्हावी जेणेकरून काही जिल्ह्यामध्ये जी पदं रिक्त राहतात ते राहू नये या संदर्भातलं एक वेळापत्रक त्याच्यामध्ये दिलं होतं. आणि त्या आदेशानुसार आपल्या सांगली जिल्हा परिषदनं ही प्रोसिजर ज्या वेळेला सुरू केली त्यावेळेला 13 नोव्हेंबरला पहिल्यांदा सीओ साहेबांनी टिप्पणी ठेवलेली आहे की आपल्याकडे ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी शिक्षणाधिकारी तथा निवड समितीचे जे सदस्य सचिव आहेत त्यांना आदेश काढलेले आहेत आणि ती टिप्पणी 16 नोव्हेंबरला मंजूर झाली. 16 नोव्हेंबर 2005ला ती टिप्पणी मंजूर झालेलं आहे. त्या अनुषंगानं प्रोसिजर होत असताना पुढे 30 नोव्हेंबरला वर्तमानपत्रामध्ये या संदर्भात जाहिरात द्यावी अशी जिल्हा निवड समितीचे सदस्य सचिव म्हणजे शिक्षणाधिकारी यांनी नगरपालिका विटा नगरपालिका तासगाव यांना एक पत्र काढलेलं आहे की या संदर्भामध्ये आपल्याला पेपरमध्ये जाहिरात द्यायची आहे आणि त्या संदर्भानं 30 तारखेला ही जाहिरात दिलेली असताना 1 डिसेंबर 2005 या दिवशीच्या पुढारी आणि केसरी या वर्तमानपत्रामध्ये आपली जाहिरात आली होती. म्हणजे हे सगळ्यांना माहिती असावं की आपली जी पदं आहेत ती अधिसूचना या याच्यामध्ये येत नसल्यामुळं अधिसूचित पदं नसल्यामुळं आपल्याकडची जी जाहिरात आहे तीच आपल्याकडची अधिसूचना म्हणावी. दुसरी महत्वाची गोष्ट या संदर्भात सांगेन की काही ठिकाणी आपल्या सांगली जिल्हा परिषदची पत्र 1-2 पत्र फिरत आहेत की ही अधिसूचना सापडली सांगलीची अधिसूचना सापडली. तर या संदर्भात सुद्धा अमोल शिंदे सर मी स्वतः असेल किंवा संदीप माने सर असतील आणि नेताजी भोसले सर असतील 16 जुलैला या दिवशी जिल्हा परिषदमध्ये गेला असता आणि त्या दिवशी ही सगळी माहिती घेतली की आपल्या सांगली जिल्हा परिषदच्या 12 जूनच्या बॅचच्या संदर्भातली भरती प्रक्रियेची काही कागद आपल्याकडे सापडत आहेत का तर त्या दिवशी 16 जुलैला जी माहिती घेतली त्याच्यानुसार आपल्याला फक्त एवढीच 2 कागद त्याच्यामध्ये सापडली. ती माहिती असावीच आपल्याला म्हणून त्याचे फोटो घेतले होते. तर ती जी पत्र फिरतायत ती काय आहे तर रिक्त पदांचा ज्या वेळेला सांगली जिल्हा परिषदेकडे जी 292 रिक्त पद आहेत आणि त्या रिक्त पदांच्या अनुषंगानं भरती करण्यासंदर्भात 22/8/2005 ते पत्र आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना आपल्याकडे रिक्त पदांची मागणी भरती संदर्भात करण्यासंदर्भातलं ते पत्र आहे. तर ते रिक्त पदांची भरण्यासाठीची मागणी फक्त त्यामध्ये नोंदवलेली आहे. त्याला अधिसूचना म्हणता येणार नाही. पण अमोल सरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला सगळ्यांना एक प्रोसिजर म्हणून जर फक्त आपल्याला सगळ्यांना जर प्रस्ताव करायचे असतील तर त्या संदर्भातली सगळी कागदपत्र एकत्र करून आपल्याला करता येतील. पण ती कागद ही अधिसूचना होऊ शकत नाही हे मगाशी अमोल शिंदे सरांनी आपल्याला क्लिअर केले. तिसरी महत्वाची गोष्ट की आपल्याला जर ती कागद घेऊन
म्हणजे जी दोन आपल्याला कागद त्याच्यामध्ये सापडले, जी रिक्त पदांच्या संदर्भातली मागणी करण्यासंदर्भातले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची शिक्षण अधिकाऱ्यांना म्हणजेच निवड समितीच्या सदस्य सचिवांना जे पत्र काढलेलं आहे, ते जर घेऊन आपल्याला जर प्रस्ताव केले आणि त्या संदर्भात कोर्टात जायचं म्हटलं, तर आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळ्यांनी जर कोर्टात जायचं म्हटलं तर सगळ्यांच्याकडून पैसे गोळा करावेत आणि मग आम्ही ते सगळ्यांनी एकत्र करावेत कोणीतरी पुढे होऊन, आणि मग कोर्टामध्ये थोडे पैसे खर्च करावेत. असं जर आपल्याला जर बाजारच करायचा असता त्या फक्त कागदांच्या अनुषंगाने, तर तो आपल्याला करता आला असता. परंतु आपल्या सगळ्या लोकांचं याच्यात कुठलंही नुकसान होऊ नये आणि सगळ्यांना अगदी योग्य मार्ग सापडावा यासाठी आतापर्यंत आम्ही कोर्टात जाण्याचा निर्णय कुठलाही घेतलेला नाही. फक्त आपल्याला प्रस्ताव जर करायचे असतील तर आपण ह्या प्रक्रियेच्या संदर्भाने एकत्रित येऊन प्रस्ताव करू शकतो. म्हणजे आपल्याला जेणेकरून आपण काहीच केलं नाही आणि आपली 6 महिन्याची मुदत संपली असं काही नाही. अ, तसं करायचं असेल तर आपण सगळ्यांनी ते त्याच्या संदर्भात निर्णय घेऊन उद्याच्या जर 27 तारखेला अमोल शिंदे सरांनी सांगितलं की आपण एक धरणे आंदोलन करतोय आणि त्या धरणे आंदोलनाच्या संदर्भाने जर आपण एकत्र आलो तर त्यावेळी आपण ठरलं तर पुढील 2-3 दिवसात आपण तसे प्रस्तावाच्या निमित्ताने कागद जोडून करू शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जी सोलापूर जिल्हा परिषद होती, आता अमोल शिंदे सरांनी सांगितलं की काही जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया पहिल्या जाहिरातीच्या अनुषंगानं राबवली गेली, परंतु ज्या काही जिल्हा परिषदेने जी जबरदस्तीनं प्रक्रिया राबवली, म्हणजे शासनानं शासनादेश काढून ही प्रक्रिया थांबवावी आणि नव्या पद्धतीने आपल्याला भरती प्रक्रिया राबवायची असं सांगितलेलं असताना सुद्धा काही जिल्ह्यांच्या मध्ये, जसे की सोलापूर जिल्ह्यामध्ये अमोल शिंदे सरांची जाहिरात अगोदरची होती आणि त्याच जाहिरातीच्या अनुषंगानं ही प्रक्रिया राबवण्यात आली. असं काही ठिकाणी झालंय, त्या लोकांना कोर्टात जे लोक गेले होते त्यांचा निर्णय लागलाय, परंतु जे लोक कोर्टात गेलेले नाहीत परंतु 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी ज्यांची जाहिरात आहे, अशा लोकांना काही वेगळं पुन्हा कोर्टात जाण्याची गरज नाही. फक्त ग्रामविकासचा जो शासन निर्णय येईल त्या शासन निर्णयाच्या अनुषंगानं आपल्याला ती जुनी पेन्शन योजना त्या लोकांना ती लागू होणारच. तर हे एक 2-3 मुद्दे आपल्याला क्लिअर असावेत या दृष्टीनं आम्हाला जी माहिती होती त्या अनुषंगाने आम्ही आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे. आता स्वप्नील म्हणले सर काही 2 मिनिटात मार्गदर्शन करतील आणि जर कोणाची शंका असेल तर त्यांनी मेसेज बॉक्स मध्ये टाका किंवा एक थोड्या वेळासाठी सगळ्यांचेच माईक चालू केली जातील, त्यावेळेला कोणाची काही शंका असेल तर त्या संदर्भात आपण विचारूया. थोडक्यात आजची ही मीटिंग कमी वेळात जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी या अनुषंगाने घेतली होती. आम्हाला जी माहिती होती ती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे, आपण सर्वांनी ती ऐकून घेतली त्याबद्दल धन्यवाद. आणि जी 27 जुलैचा जो आपण एक धरणे आंदोलन करतोय त्यासाठीचा जो निर्णय आहे तो उद्या सकाळपर्यंत आपल्याला संध्याकाळपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचेल. ज्यांना ज्यांना शक्य आहे किंवा त्या जवळपासच्या लोकांनी त्या आंदोलनासाठी उपस्थित राहावं, जे जिल्ह्याचे तालुक्याचे पदाधिकारी आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मात्र, 4 ऑगस्टला जे आपण एक मोठं आंदोलन करतोय त्या आंदोलनासाठी मात्र 100% सगळ्यांनी वेळ आपला राखून ठेवून त्या दिवशी जिल्हा परिषदेच्या समोर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपल्याला जे एक मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर त्याचा निरोप म्हणजे संपवायचा आहे तो मोर्चा तो, आणि त्या ठिकाणी थोडा वेळ आपलं काय असेल ते मनोगत वगैरे व्यक्त होतील, त्यासाठी सगळ्यांनी वेळ राखून ठेवून. कारण आता आपल्याला एक तर गोष्ट लक्षात येते की त्या जी आरच्या अनुषंगानं आपल्याला जर पेन्शन मिळत नसेल तर आपल्याला सरसकट सगळ्यांनाच पेन्शन, कारण हा जो लाभ मिळणार होता तो अगदी थोड्या लोकांना मिळणार होता, जे 12 जूनच्या बॅचचे होते, 12 जून 2006. परंतु आपल्याला तो थोड्या लोकांसाठी लाभ न घेता सरसकट सगळ्यांना जुनी पेन्शन कशी मिळेल आणि जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल या अनुषंगानं आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आपल्याला माहिती आहे की विधानसभेची निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या अनुषंगानं आपण आता किती प्रयत्न करणं गरजेचं आहे. परवाच एक पत्र तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की एनपीएस मध्ये 10% कर्मचारी हिस्सा आणि 14% जो शासनी हिस्सा होता त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होऊन आता 14% कर्मचारी हिस्सा घ्यायचं शासन प्रयत्न करतंय किंवा तसा एक आदेश सुद्धा काढलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता शासनानं काही दिवसात आपली 14% कपात चालू केली आहे. मग अशा अन्यायकारक अटी ज्या असतील त्या आपल्यावर आपण टाळायचे असतील आणि आपल्याला जुन्या पेन्शन मध्ये जायचं असेल तर आपण सगळ्यांनी आता ताकदीनं त्या पेन्शन लढ्यामध्ये उतरणं गरजेचं आहे. प्रत्येकाने कोण तर जातोय पुढे आणि तिथं आंदोलनाला बसेल किंवा मोर्चात मी नाही एकटा गेलो तर चालेल, पावसाचं वातावरण जास्त आहे असं म्हणून घरात थांबलो
तर हा लढा यशस्वी होणार नाही आणि शासनापर्यंत आपली हाक पोहोचणार नाही. तर त्या संदर्भानं आपण सगळ्यांनी या 4 ऑगस्टच्या जे आपलं आंदोलन असणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, यासाठी उपस्थित राहण्यासंदर्भात मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतोय आणि मी थांबतोय. स्वप्नील सर, आपण 1-2 मिनिटात मनोगत आपलं व्यक्त करावं आणि या संदर्भातली आपल्या जवळची जी माहिती आहे ती आपण द्यावी ही विनंती. धन्यवाद. सागर खाडे सर, स्वप्नील मंडले सर, आपणापैकी कोण बोलणार? हा, स्वप्नील सर बोला. पिढी शिंदे सर, स्वप्नील सरांना अनम्यूट करायचं लागतं. स्वप्नील सरांना आपण को होस्टच केलेलं आहे, त्यामुळं ते स्वतःहून त्यांचा माईक चालू करू शकतात. स्वप्नील सर, हँड रेज करू नका, तुम्ही माईक चालू करा. माईक चालू करून बोला स्वप्नील. हॅलो हा, आवाज येतोय, बोला. सर, सर्वांना नमस्कार. आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा सांगलीच्या वतीनं आज जी मीटिंग आयोजित केली होती, या मीटिंगसाठी भरपूर संख्येने लोक या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आता आपल्याला राजकुमार भोसले सर, त्याचबरोबर आपले जिल्हाध्यक्ष सन्माननीय अमोल शिंदे सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यामुळे मला काय वाटतंय, 2000 एक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची जी जाहिरात असेल किंवा अधिसूचना असेल, याच्या संदर्भात कोणाची शंका असेल असं काय मला वाटत नाही. मात्र मला असं या ठिकाणी सांगावं वाटेल की अमोल शिंदे सरांचं काम सगळ्यांना माहित आहे की आता सर्वांना माहित आहे की गेल्या रविवारपासून सांगली जिल्हा असेल किंवा आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा आपले अध्यक्ष यांनी जिल्हा परिषद जाणे असेल किंवा पोलिसांची परवानगी असेल, याच्या संदर्भात आंदोलन जे आपलं शनिवार होणार आहे त्या संदर्भात असे त्यांची धडपड मोठ्या प्रमाणात अतिशय चांगली आहे. आणि त्यांच्यामुळेच वरिष्ठ वेतन श्रेणी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपल्या जिल्ह्याला बहुमान मिळाला की वरिष्ठ वेतन श्रेणी आपल्या जिल्ह्यामध्येच मंजूर झाली होती. आणि आपलाच आदर्श समोर घेऊन महाराष्ट्रामध्ये विविध जिल्हा परिषदनी सांगलीप्रमाणे आपले आदेश काढलेले होते. तर मला सांगावं असं वाटतं की राजकुमार भोसले सरांनी सुद्धा आता सर्वांना विनंती केली आहे की आसपासचे जे असतील किंवा जिल्हा पदाधिकारी असतील किंवा तालुका पदाधिकारी असतील, यांनी शनिवारी जे आंदोलन, धरणे आंदोलन आहे जिल्हा परिषद समोर, त्या ठिकाणी अमोल शिंदे सर उद्या आपल्या सर्व मार्गदर्शन करतीलच. कशा प्रकारे आंदोलन होईल, काय त्याच्या संदर्भात उद्या माहिती सांगतील. मात्र 4 ऑगस्टला जे आपलं मोर्चा आहे, तो मोर्चा सक्सेस करण्यासाठी सर्वांनी, आता उपस्थित आहेत ते सर्वच जण येणारच, त्याचबरोबर आपले जे जिल्हा पदाधिकारी आहेत, तालुका पदाधिकारी आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण पाऊस असू द्या, पुराची परिस्थिती असू द्या, असे असताना सुद्धा सर्वांनी आपण, पाऊस असला तर छत्री आंदोलन असेल, छत्र्या घेऊन सर्वांनी आपण त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला समोर येऊया. कारण का आपल्याला हे अतिशय महत्वाचा महिना आहे, 1-2-3 महिने. आता सर्वांना माहित आहे विधानसभा पुढे होणार आहे आणि या विधानसभेपूर्वी आपल्याला मोठं आंदोलन करणं गरजेचं आहे. आता आपण बघितलं असेल व्हॉट्सअपच्या माध्यमातून विविध जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन होत आहेत. मग आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा असे आंदोलन करून जे आपलं महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये नियोजित आहे की आपल्या संघटनेचं एक मोठं अधिवेशन, राज्य अधिवेशन घेण्याचं नियोजित आहे. आणि ह्या आंदोलनासाठी आपण सर्वांनी जायचंच आहे छत्रपती संभाजीनगरला. त्याचबरोबर सांगलीच्या 4 ऑगस्ट रोजी जे आंदोलन होणार आहे, त्या आंदोलनासाठी सर्वांनी आपण या ठिकाणी एकत्र येऊया. आणि आपल्या 2005 नंतर जे कर्मचारी आहेत त्यांची ताकद, किंवा जे जुनी कर्मचारी सुद्धा आहेत त्यांना सोबत घेऊन, त्याचबरोबर आपल्या ज्या विविध संघटना आहेत, शिक्षकांच्या असतील, विविध कर्मचाऱ्यांच्या असतील, ह्या सर्वांना आपण सोबत घेऊन एक मोठं आंदोलन करण्याचा एक आपलं मानस आहे आपल्या संघटनेचा, सर्वांना सोबत घेऊन. त्याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आता जवळजवळ 1 तास झाला आपले अध्यक्ष सन्मान्य अमोल शिंदे सर, राजकुमार भोसले सर या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत. तर कुणाची शंका वगैरे असेल तर ते सर्वांनी, कुणाची शंका असेल त्यांनी हात वर करावा, किंवा चॅट बॉक्समध्ये काय काय जणांनी
आपले मेसेज दिले त्या संदर्भात अमोल शिंदे सर या ठिकाणी थोड्याच वेळात बोलणार आहेत. तर राजकुमार भोसले सर यांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि अमोल शिंदे सरांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करा. धन्यवाद स्वप्नील सर. बघा, माझ्या मते आता काही जास्त शंका आपल्या नसतील, तरी सुद्धा जर कोणाला वाटत असेल तर पीडी सर एकदा माईक आता सगळ्यांची चालू करून कोणाला विचारायचं असेल तर विचारू देत. एकच दुसरी मिनिट, गोष्ट, सागर खाडे सर 2 मिनिटं बोलतील. सागर सर बोलणार आहेत. आणखीन एक की उद्या आपलं आज आता आपण मीटिंग चालू असतानाच 4 तालुक्यामध्ये सुट्टी डिक्लेअर झालेली आहे पावसानिमित्त. त्यामुळं जे आंदोलनाचा जो विषय आहे त्या संदर्भात मात्र आपण कुणीही दुर्लक्ष न करता, जे 27चा आहे त्याला प्रमुख पदाधिकारी तरी उपस्थित राहतील, प्रमुख पदाधिकाऱ्यांना आपण सगळे करू, पण 4 ऑगस्ट साठी आपण सगळ्यांनी तयारी करायची आहे आणि प्रत्येक शाळेवर पोहोचून, प्रत्येक सरकारी कार्यालयात पोहोचून आपल्याला 4 ऑगस्टच्या मोर्चाची माहिती त्या कर्मचाऱ्यांना द्यायची आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशी पुन्हा एकदा विनंती करून सागर सरांनी आपलं मार्गदर्शन करावं असं त्याला विनंती. सागर खाडे सर. ठीक आहे. पीडी शिंदे सर, माईक अनम्यूट करा. ज्यांना शंका असतील तर एक 10 मिनिटांमध्ये आपण त्यांच्या काही शंका आहेत त्या ऐकून घेऊया आणि सर्वांचे माईक चालू केलेले आहेत आता. फक्त आपण एक काळजी घेऊया की एक व्यक्ती बोलत असताना बाकीच्यांनी आपल्या सर्वांचे माईक बंद ठेवूया. म्हणजे काय होईल की त्या व्यक्तीला नेमकं काय बोलायचं ते सर्वांना ऐकायला येईल आणि विनाकारण गोंधळ होणार नाही. आता माईक आपले सर्वांचे चालू आहेत, फक्त आपल्या स्वतःचा माईक चालू असल्याची म्हणजे बंद असल्याची खात्री करावी. जे बोलत आहेत त्यांनीच फक्त माईक चालू ठेवतील. हॅलो सर. हॅलो. बोला, आपलं नाव सांगा आणि बोला सर. हा, मी आष्टी तालुक्यातून बोलतोय सर. मराठे सर बोलतोय. हॅलो. बोला सर, बोला. आवाज येतोय. आपलं काय प्रश्न आहे तो सांगा, म्हणजे सगळ्यांना सर. वेळ मिळेल. हा, माझी जाहिरात आहे ना 25/11/2005 ची आहे सर. हॅलो, आवाज आलाय सर? येतोय? बोला बोला, तुमचं एकदा सांगून मोकळं. हा, संस्थेची मला अपार्टमेंट आहे 22/12/2005 आणि शिक्षण अधिकाऱ्यांचे अप्रुव्हल आहे मला ऑर्डर 12/6/2006. तर आपली जाहिरात ही 1 नोव्हेंबर 2005 नंतरचीच आहे, ही आधीची हो जाहिरात. हो, 25/11 25/11. थोड्यासाठी तर 21-25 दिवसासाठी होतंय. हो हो हो. मग त्याच्यासाठी हुकत नाही सर. हॅलो सर, हुकत नाही सर. ते 25 दिवसात नसले तर ते आपल्याला मिळवायचंच आहे. आंदोलनात उतरायचं. आंदोलनात 100% उतरणार सर. बघू, आज ज्यावेळी सुरुवात झाली ना त्या दिवशी सगळेजण म्हणत होते की मिळतच नाही, पण आज सरकार आपल्याला 50% गॅरंटीड द्यायला तयार झाले. आपण काय म्हणतोय, आमची कपात करायची नाही, आणि ती गॅरंटी देत असताना सरकारने इकडे 14% आपल्या पगारावर आता डल्ला मारायला सुरुवात केलेली आहे. तर आपण सगळ्यांनी जागरून जरा सगळ्यांनी ताकदीने उतरलं ना, सगळ्यांनाच होऊन जाते. त्यामुळं मिळत नाही असा मनात भाव जाणायचा नाही. आपण सगळ्यांना मिळवू. आपण 4 आणि 10-20 दिवसासाठी काही थांबत नाही. येस सर, येस येस. दुसरं कोणाला काय विचारायचं असेल तरी विचारा. थँक्यू सर. नमस्कार सर. आवाज येतोय सर माझा? येतोय, बोला. धन्यवाद. मी सातारा जिल्ह्यातून पाटण तालुका अध्यक्ष महेंद्र सावर्डेकर सर बोलतोय. प्रथम मी सातारा जिल्ह्याच्या वतीनं आपणा सर्वांचं आभार मानेन की एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या मीटिंगला जॉईन होण्यासाठी आपण आम्हाला संधी दिली. अतुल कुलकर्णी सर आहेत आमचे. तर माझा प्रश्न एवढा होता, सर्व उपस्थित सांगलीकरांचं धन्यवाद याच्यासाठी आहेत की नेहमीच तुमचं मार्गदर्शन आमच्या सातारा जिल्ह्याला असतं. तुमच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही आमचे वाटचाल या ठिकाणी करत आहोत. अमोल शिंदे सर असतील किंवा सागर खाडे सर असतील.
सातारा जिल्हा परिषदेनं पत्र अजूनपर्यंत विकल्पाचं कोणत्याही प्रकारचं काढलेलं नाही. जसं सांगलीनं काढलेलं आहे किंवा 10-12 जिल्ह्यांनी काढलेलं आहे. सातारा जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की मॅडमना आपण भेटल्यानंतर ते मगाशी शिंदे सरांनी सांगितल्या पद्धतीनं की ग्रामविकासचा GR पाहिजे, पत्र पाहिजे, त्यानंतरच आम्ही आमच्या जिल्हा परिषदेचं पत्र काढू. त्याच्यामुळं त्यांनी कोणत्याही प्रकारचं पत्र काढलं नाही. पण शिक्षकांच्या मध्ये अशी भावना तयार झालेली आहे की 6 महिन्याचा 2 फेब्रुवारी 2024च्या वित्त विभागाच्या GR नुसार 2 तारखेला किंवा 2 ऑगस्टला 6 महिने संपतायत आणि मग पुन्हा आमचा विकल्प देण्याची संधी निघून जाईल आणि मग आम्ही प्रस्ताव जमा करावेत का, पत्र नसताना. तर या संदर्भानं थोडंसं शिंदे सरांनी मार्गदर्शन करावं. आणि दुसरी एक बाब या संदर्भानं हा ठीक आहे, दुसरा प्रश्न मी विचारतो आणि मी अनम्यूट होतो सर. दुसरा प्रश्न असा आहे की सातारा जिल्हा परिषदेच्या जाहिरातीमध्ये 30 जून 2005 ला एक जाहिरात निघाली होती आणि नंतरची जाहिरात 9/11/2005 चा जो केंद्रीयचा GR आला त्याच्यानंतर 1 जानेवारी 2006 ला दुसरी जाहिरात निघाली होती. पण काही शिक्षकांची अशी म्हणजे गोष्ट झाली की त्यांनी जून 2005च्या जाहिरातीला अर्ज भरले होते, जानेवारी 6च्या जाहिरातीला अर्ज भरले नाही, पण त्यांना 12 जून 2006 किंवा त्यानंतरच्या काही तारखांना त्यांची निवड झालेली आहे किंवा जे केंद्रीय पद्धतीनं 25 मे 28 25 एप्रिल 28 एप्रिल आणि 3 मेला ज्या मुलाखती झाल्या त्या मुलाखतींना त्यांना बोलवण्यात आलं होतं. तर अशी काहींची शंका आहे की आम्ही पाठीमागच्या जाहिरातीमध्ये अर्ज भरले, जानेवारी 6च्या जाहिरातीनं अर्ज भरले नाही तरीही आम्हाला त्यावेळेला बोलवण्यात आलं, तर मग आम्ही त्यामध्ये बसू शकतो का? कारण सातारा जिल्ह्याकडे कोणत्याही प्रकारच्या निवड याद्या उपलब्ध झालेल्या नाहीत आज तागायत. माहितीच्या अधिकारात देखील माहिती मागवली पण ते काही उपलब्ध नाही त्यांच्याकडून झालं. तर असे शिक्षक या विकल्पाला पात्र होतील का, असा माझा दुसरा प्रश्न होता. बाकी ज्या शंका होत्या त्या बऱ्यापैकी क्लिअर झालेल्या आहेत, त्याबद्दल मी पुन्हा एक वेळ सर्वांचे धन्यवाद देतो आणि या 2 शंकेच्या बाबतीत शिंदे सरांनी थोडंसं मार्गदर्शन करावं. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण साताऱ्यातून अतुल कुलकर्णी सर यांनी मगाशी फोन केला होता आणि ठराविक प्रातिनिधिक आपण जॉईन झालात. आता बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत पण आपण दोन्ही शंका अतिशय चांगल्या विचारलेल्या आहेत. पहिली गोष्ट आहे की ती मुदत संपणार आहे. मुळात समजा शासन आदेश आला आणि तो विकल्प भरून घ्यायला आपल्या कर्मचाऱ्यांना सूचित करणं ही जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. त्या जिल्हा परिषदेने जर तसं पत्रच काढलं नसेल तर तिची भीती शिक्षकांनी किंवा इतरांनी बाळगायची गरज नाही. जिल्हा परिषदेने ते पत्र काढलं नाही याचं कारण असं आहे की ते ग्रामविकास विभागानं GR काढलेला नाही. जो ग्रामविकास विभाग ज्यावेळी काढेल त्यावेळी कंपल्सरी त्यांना काढावं लागेल. आणि काही जिल्ह्यामध्ये अगदी सांगलीसह काही आमच्या इतर जिल्ह्यामध्ये जे काढलंय ना ते कसं की तो शासन आदेश आला आणि आम्ही सगळ्यांनी थोडंसं फोर्सफुली सांगून एक करून ते कोर्टाच्या काही गोष्टी ऍक्च्युअल ज्या जाहिरातीच्या आहेत त्या गोष्टीसाठी आम्ही सांगितल्यामुळे ते पत्र निघालं होतं त्यावेळी. याचा अर्थ सातारा जिल्हा परिषदेने काढलं नाही म्हणजे तिने खूप मोठी चूक काहीतरी केली असातला भाग नाही आणि ती मुदत संपत्या ही भीती मुळात काढून टाका की आपल्या शासनाधीश अजून येणं भाग आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा. तो ज्यावेळी येईल त्यावेळी निश्चितपणे आपल्या पण त्या वित्तच्या GR मध्ये जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांनी या 6 महिन्याच्या आत देणं गरजेचं होतं. जे शासकीय थेट शासकीय कर्मचारी आहेत ग्रामविकास अंतर्गत आहेत त्यांना अजून GR येऊन ती मुदत मिळेल. आणि दुसरी गोष्ट आपण जो जाहिरातीचा उल्लेख केला की पहिल्या जाहिरातीत तिने अर्ज केला आणि पुढे केलाच नव्हता. आता हे सिद्ध करावं लागेल की मी त्या जाहिरातीतलाच आहे. ते जर ते सिद्ध करू शकले तर 100% त्यांना ते मिळणार. त्यांनी जर तो प्रस्ताव दिला. आता मी माझं उदाहरण सांगेन की आम्ही ज्यावेळी कोर्टातनं आमचा निकाल लागला की यांची कोर्टानं सांगितलं की यांची जाहिरात जर आधीची असेल तर त्यांना तुम्ही जुनी पेन्शन द्या. त्यानंतर काय झालं की आम्ही एक प्रस्ताव इथं पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला दिला. सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने आम्ही असं कोर्टात गेलतो ह्या गोष्टी आहेत आणि निवड समिती आमची सोलापूरची होती. सोलापूर जिल्हा परिषद सीओना एक पत्र पाठवलं की ह्या शिक्षकांची निवड ही 1 नोव्हेंबर 2005च्या अगोदरच्या जाहिरातीनुसार झाली आहे का त्याची आपली खात्री होत असेल तर आपण कळवावी. मग त्यांनी तिथनं निवड यादी आणि त्यांचा अभिप्राय इकडे पाठवला की कधी निवड झाल्या काय झाल्या आणि त्याच्यावर पुन्हा इथं जिल्हा परिषदेमध्ये
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण अधिकारी, सामान्य प्रशासन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तिथे सुनावणी झाली. त्याला आम्ही सगळेजण उपस्थित होतो. त्यामध्ये पहिल्यांदा शासनादेश नसल्यामुळे ग्रामविकास किंवा कुठलाच त्याला तयार नव्हते. पण पुन्हा आम्ही समजावून सांगितलं की कोर्ट आणि कोर्टाने दिलेले थेट आदेश हा तुम्हाला इम्प्लिमेंटेशनचा आहे, की त्यामध्ये सरळ कोर्टाला सांगितलं होतं की सीओनी ठरवावं, जर यांची झाले असेल तर यांना देऊन टाका. त्यामध्ये शासनाचा काही उल्लेख केला नव्हता आणि त्या आधारावर आमचे प्रकरण निर्गत करण्यात आले. त्यामुळं साताऱ्याची जी आधीची जाहिरात निघालेली आहे ती आहे आणि त्यातलाच मी अर्ज माझा त्यातला होता आणि त्यानुसार माझी निवड झालेली आहे. यासाठी आपण ते सिद्ध करणं गरजेचं आहे. कोर्ट काय म्हणतं, ती सिद्ध करायची जबाबदारी जो संबंधित आहे त्याच्यावर असते, आपल्यावर असते. त्यामुळं ती करावी लागेल. ते जर असेल तर 100% जो आधीच्या जाहिरातीतनं लागलेला आहे तो भले 5 वर्ष नंतर लागलेला असू दे, जी नियुक्ती त्याला द्यावं लागेल. आणि त्यांनी प्रस्ताव दिला नाही म्हणून त्यांचं नाकारलं जाऊ शकत नाही. अजून ग्रामविकासचा जी आर यायचा आहे, तो आल्यानंतर तुम्ही द्या आणि त्याच्याबद्दल तो प्रस्ताव दिल्यानंतर त्याचा निकाल हा प्रथमतः सीओनी घ्यायचा आहे आणि सीओनी दिलेला जर निकाल आपल्याला मान्य नसेल तर आपण पुढे जाऊ शकतो. ओके, धन्यवाद सर. फक्त अजून एक शंका त्या संदर्भानं अशी येते की नवीन जाहिरात ज्यावेळी येते त्यावेळेला जुनी जाहिरात पूर्णपणे बंद केली जाते का आणि नवीन जाहिरातीतलीच पदं भरली जातात का? त्याबद्दलचा माझा अभ्यास नाही, त्यामुळे मी सांगू शकत नाही. फक्त सांगली जिल्हा परिषदेच्या संदर्भानं मागल्या जाहिराती, सांगली जिल्हा परिषदेमध्ये ज्यावेळी नवीन जाहिरात निघाली ह्या वेळची, त्यावेळी आम्ही पत्रपरवा बघितले तिथं की आता आमच्या शरद खरमाटे सर वगैरे आहेत, जुनी लोक आहेत आणि नवीन लोक भरती करत होती आणि ह्या लोकांच्या काही जणांच्या व्हॅलिडिटी नव्हत्या, हे नव्हत्या, त्यामुळे यांना नियुक्त्या दिल्या नव्हत्या आणि नियुक्त्या न देता पुढली जाहिरात निघून भरती होत होती. त्यावेळी ही लोक म्हणत होती की आम्हाला ह्या नवीन जाहिरातीमध्ये सुद्धा संधी द्या तुम्ही किंवा नवीन जाहिरातीमधनं आमची भरती करा. त्यावेळी त्यांना ती दिली नव्हती असं काय तर विषय होता. तर त्यावेळी ज्यावेळी ही लोक संचालक कार्यालयाकडे गेली त्यावेळी संचालक कार्यालयाने ह्यांना सांगितलं की नाही, ही प्रक्रिया ही 9 नोव्हेंबर 2005च्या पुढली आहे आणि ते योग्य पद्धतीने ती काय बदलता येणार नाही, तुम्ही मागण्याच याच्यात आहे असं त्यावेळी सांगितलेलं एक संदर्भ पत्र आम्ही परवा पाहिलं होतं ते वाचून. त्यामुळं जी काय प्रक्रिया आहे आणि ह्याच्याबद्दलचा काय नियम आहे मला माहिती. ओके सर, साताऱ्याच्या वतीनं पुन्हा एक वेळ आपणा सर्वांचे धन्यवाद. आणखीन कोणाला काही शंका असेल तर विचारा, कोणाला काय बोलायचं असेल तर बोलू शकता. सर नमस्कार, मी संभाजी परीट. अगोदर सांगली जिल्ह्यामध्ये होतो, जत तालुक्यामध्ये. त्यानंतर जिल्हा बदलीनं इकडे आलोय. 2006ला जॉईनिंग झाली आहे माझी 12 जूनला आणि जाहिरात जी आहे ती 1 डिसेंबरला निघालेली आहे. मग ती अधिसूचना म्हणतात, ती अधिसूचना आपल्याला भेटेल का अगोदर निघालेली असेल तर? मी आता मगासपासून आपण तेच सांगतोय सर, मी उशिरा जॉईन झालोय, त्याच्याबद्दल सॉरी सर्वांची. आवाज येतो ना माझा? हो येतो. जाहिरात आपली फोडली आहे. अधिसूचना हा विषय मगाशी सुद्धा राजकुमार भोसले सरांनी सांगितलं. अधिसूचना नाही, जी कोल्हापूरची बाहेर फिरते ती सुद्धा अधिसूचना नाही, तर ती प्रेस नोट आहे आणि ती प्रेस नोट आधीच्या जाहिरातीची होती, त्यानंतर पुन्हा दुसरी काढलेली आहे, ती आपल्याला माहिती नसते. आम्ही परवा फाईल बघितली, त्यामध्ये अशी आपल्या जिल्हा परिषदेने सुद्धा पेपरला जाहिरात द्यायसाठी दिलेलं, फक्त ते कधी असतं की 1-2 दिवस आधी केलेली असते. असे 2-2 महिने आधीची प्रेस नोट वगैरे पण नाही. त्यामुळे आपली प्रक्रिया ही 13 नोव्हेंबर 14 नोव्हेंबर 2005 नंतरच सुरू झालेली आहे सांगली. ओके, ठीक आहे सर, धन्यवाद. सर, एनपीएस अकाउंट संदर्भात एक विचारायचं होतं, विचारू का? काय म्हटलं? मी सांगली जिल्हा परिषदेतून बीड जिल्हा परिषदेला माझी बदली झालेली आहे आणि माझं काय झालेलं आहे की आम्ही एनपीएस खाते आणखीन काढलेले नाहीयेत. मग आम्ही काढावेत का नाही
आता हे कसं आहे माहिती आहे का, तुम्ही काढली नाहीत आणि काय हे तुम्हाला माहिती, तर आम्ही इथे सांगलीमध्ये काढलेले आहेत. आणि आम्हाला त्यावेळी म्हणजे सगळ्यांनीच त्यावेळी आपण असाल काय की बाबा, शासन ज्यावेळी एखादी योजना लागू करतं त्यावेळी त्यात योजनेत खातं काढायला करत नाही, आणि खातं काढलं त्याला तीच ठेवेल असं काही नाही, करत नसतं. तर त्याला काहीतरी एक रूल असतो, काहीतरी नियम असतो, त्या आधारावर होतं. त्यामुळं आम्ही त्यावेळी सांगलीमध्ये सगळ्यांनी एनपीएस खाते काढलेले आहेत, आणि सांगलीतल्या लोकांचे सगळ्यांचे पैसे डीसीपीचे एनपीएस वर वर्ग झालेले आहेत, जे सांगलीत पहिल्यापासून सर्व्हिसला आहे, किंवा 2020 पूर्वीच्या. नमस्कार सर्वांना, मी धम्मदीप बनसोडे पुणे जिल्ह्यामधून बोलतोय. शिंदे सर, सगळ्यांनाच नमस्कार एकदा. बोला ना. आमच्याकडे नमस्ते. सर पुणे जिल्ह्यामध्ये प्रस्ताव मागवले सगळ्यांचे 2006च्या बॅचचे. मग प्रस्ताव द्यावेत का? अहो, प्रस्ताव द्यायला काही पैसे पडत नाहीत. जर तुम्ही मागवलंच असेल काय, तर द्या. फक्त कुठं कोणाला पैसे देत बसू नका, कोर्टात जाऊ नका, आणि हे काय उद्योग करू नका. नाही, बाकी काय तुम्ही प्रस्ताव मागवता द्याल का? तेच की तुम्ही मार्गदर्शन केलं त्यावेळेस शंकाच राहील नाही, मेसेज टाकला तसा. हा. जिल्हा तरी म्हणलं परिषदनं सगळेजण तसं म्हणतात पत्र काढलंय इथं का? जिल्हा परिषदनं तसं ते पत्र मागे काढलंय का? मागे तुम्ही पत्र आलं प्रस्ताव होतं द्यावेत ना असे? 2 फेब्रुवारीला. ते आपण हॅलो. सांगलीचं पत्र आलं होतं का नाही, तशा प्रकारचं एक पत्र मागेच आलं होतं फेब्रुवारी महिन्यामध्ये. मुळात कसं आहे, ते कोर्टाच्या संदर्भात होतं. असं. कोर्टात गेलेले लोक पुण्यात भरपूर आहेत, त्यांनी ते काढलं होतं. हा 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 त्यामुळं तेच. त्याचं काय म्हणजे हे असं वाटत. तसे आपला सांगली जिल्हा सगळ्यांना मार्गदर्शन करतो या बाबतीत. बाकी ठीक आहे ना? पुणे काय म्हणतंय? पुणे आहे सर, निवांत आहे. पण आपल्या सांगली जिल्ह्याची आठवण कायम येते प्रत्येक बाबतीत. थँक्यू. धन्यवाद, थँक्यू. नारायण शिंदे सर, बोला. हो सर, नमस्कार. अध्यक्ष नमस्कार, सगळ्यांना नमस्कार. मी पण जरा लेट जॉईन झालो. मला जरासं ह्या बाबतीमध्ये तर व्यवस्थित मार्गदर्शन झालं आहे. आपल्या अध्यक्षच राज्याचं नेतृत्व करणारं असं खंबीर नेतृत्व आहे, त्याबद्दल काही शंका नाही. फक्त आता आपल्या सांगली जिल्ह्याबद्दल बोलतो. एक शनिवारचा मोर्चा तर महत्वाचा आहे, त्याच्याबद्दल व्हायरल पोस्ट करावी. प्रत्येक तालुक्याला संख्याबळ आणण्यासाठी प्रत्येकाला हे करावं, सूचित करावं. आणि सर्वात महत्वाचं निधी. मी मागेही बोललो होतो, पण आपली काही सभा वगैरे काही झाली नाही. निधीच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला आपण प्रत्येक संघटनेची पावती फाडतात. आपल्याच संघटनेमधले बरेचसे सदस्य आहेत की इतर संघटनेचे पावत्या बिनधास्तपणे फाडतात. ते पण रक्कम त्यांची 500च्या वर असते, तरी ती पावती फाडायला मागे पुढे बघत नाहीत. मग कंपल्सरी वर्षाला जेव्हा आपण एवढी कामं करतो, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येकाच्या वैयक्तिक समस्याला देखील आपण न्याय करतो. एक पोस्ट पाहिली अध्यक्षांची की एक शिक्षकांना त्यांनी आता काल परवा त्यांनी पदवीधर शिक्षक म्हणून जॉईन झाले की त्यांच्या डोळ्यातले अश्रू वगैरे त्यांनी खूप भाविक ती पोस्ट होती. मग जेव्हा असं आपण न्याय देतो एखाद्या व्यक्तीला जरी प्रशासकीय आपण शासकीय कर्मचारी म्हणून त्याची नेमणूक जेव्हा त्याला मिळतं समाधान, तो करोडो रुपये कमवल्यासारखा आहे तो समाधान. म्हणजे असे जेव्हा कार्य आपण आपल्या माध्यमातून होत असतात तेव्हा आपल्याला आर्थिक बळ असणं खूप गरजेचं असतं. मी आता सांगली जिल्ह्यात येऊन 1-1.5 वर्ष झालं, पण एवढे व्हायरल पोस्ट किंवा एवढी पोस्ट एवढे सगळे सोशल मीडियावर असं कुठलंही जिल्हा नसेल, पण आपला जिल्हा आहे. तर त्याला पाठबळ लागतो आर्थिकचा. आपण आर्थिक पाठबळ जिल्हा संघटनेला आपण देऊया. त्याच्यासाठी आपण वर्षाला कंपल्सरी 200 रुपये प्रत्येक सदस्याने पावती फाडवायची. हे कंपल्सरी जेव्हा सदस्य म्हणून करणार नाही तोपर्यंत प्रत्येक सदस्यापर्यंत जाणार नाही. मला असं वाटतं की पावती बुक कंपल्सरी प्रत्येक अध्यक्षांना द्यावं आणि तालुक्यातल्या प्रत्येक सदस्यापर्यंत जाऊन ती पावती फाडायलाच भाग पाडावं त्यांना. जो नाही म्हणत पावती फाडायला नकार देतील ना, त्यांची यादी वेगळी करूया आपण. मला असं वाटतं. एक सगळं सोंग करता येते, पण आर्थिक सोंग करता येत नाही. आपण शिंदे सर, सगळेजण अगदी अतिशय प्रामाणिकपणे काम बरोबर करतो. म्हणालात काय, परंतु आजपर्यंत आपल्या जिल्हा संघटनेनं
पैशाची अपेक्षा न ठेवता आंदोलनाच्या वेळी आणि मोर्चाच्या वेळी माणसं उपस्थित राहावी एवढी माफक अपेक्षा केलेली नाही आहे. सर, ती तेवढ्या अपेक्षा आपण किती दिवस करणार? तुम्ही सगळ्यांनी काय आमचं काय गुत्त घेतलेत का? तुम्ही सगळ्यांनी तिथंच काम करायचं? माझी जबाबदारी नाही का ते एक सदस्य म्हणून? माझं काम नाही का ते? 200 रुपये काहीच नाहीत ना, नथिंग आहेत. पण बाकीच्या संघटनेची तुम्ही फाडताय. ही जबाबदारी कळू द्या ना प्रत्येक सदस्यांना. जोपर्यंत सदस्यांना प्रत्येकाला मी जुनी पेन्शन संघटनेचा सदस्य आहे हे तरी कळू द्या. किमान त्याच्या हातात पावती गेल्यावर कळेल त्याला. जाऊ दे ना त्याला. ही जबाबदारी देऊया सर, कंपल्सरी करूया आपण. आपण हा जानेवारी महिन्यामध्ये की नाही, ज्यावेळी आपलं आता अधिवेशन आपलं सुद्धा हितेश खांडेकर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अधिवेशन घेण्याचं नियोजन करत आहेत. ते झालं हा की आपण आणि नाही झालं तरी आपण एक प्रथा ठेवू की दर वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये जिल्हा संघटनेची का होईना तालुक्याला हा 100 रुपये, जिल्ह्याला 100 अशी आपण वर्गणीचं नियोजन दरवर्षी करू की जेणेकरून फक्त आपल्या पेपरचा जाहिरातीचा खर्च निघाला तरी आपल्याला बास आहे. इतर गोष्टी आपण हो सर, स्वतः हो त्याच्यावर करत असतो. तर आपण ते नाही इथनं बरोबर आहे पुढं ना. नियोजन करू. आणि हा आता सगळ्यांनी ताकदीनं आंदोलन जे 4 ऑगस्ट आहे ते डोक्यात ठेवू. पावसाचं प्रमाण हे ते सगळ्या गोष्टी हे करून 4 ऑगस्ट साठी सगळ्यांशी जास्तीत फोनवर बोलणं असू दे, त्या संदर्भानं व्यक्त होणं असू दे. 27 तारखेनंतर म्हणजे उद्याचा शनिवार झाला की आपण त्या गोष्टीकडे फोकसली लागतो. 2-4 दिवस सुट्टी काढून आपण सगळे जण केंद्रात फिरू, लोकांना सांगू आणि मोर्चा काढू, जेणेकरून भविष्यात आपल्याला वाटू नये की निर्णायक वेळी आम्ही लढायचो होतो त्यावेळी आम्ही थांबलो. नक्की नक्की. आणि तुम्हाला बोलायचं आहे कोणाला एक बोलायचं मिनिट. नसेल तर आता आपण आभार मानून एक एक हा एक बोला. एक गोष्ट मला बोलायची आहे की ह्या संदर्भानं आपण सगळी चर्चा करत असताना एक प्रश्न आपल्याकडे राहून जातो की जे जिल्ह्यातले वस्तीशाळा शिक्षक आहेत की ज्यांची जॉईनिंग ही 2001 किंवा 2003 ला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झाली होती आणि त्यांची जाहिरात काय पुन्हा शासनाने काढली नाही, त्यांना थेट नियुक्ती दिली. त्या सर्व वस्तीशाळा शिक्षकांना निश्चितपणानं उद्याच्या ग्रामविकासचा GR आल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू होऊ शकते. त्या दृष्टिकोनातनं त्यांनी आपली कागदपत्र त्या काळची जवळपास त्यांच्याजवळ आहेत जिल्ह्यातलं. मी स्वतः वस्तीशाळेवर काम करत होतो, अनेक शिक्षकांच्या संपर्क आहे तर त्यांनी केलेला आहे. आपण ज्यावेळी तो शासनादेश ग्रामविकासचा येईल त्यानंतर 100% त्या वस्तीशाळा शिक्षक सगळ्याच बांधवांना जुनी पेन्शन त्या ठिकाणी मिळेल. तसंच आपल्या जिल्ह्यातले काही आणि याच्यात आमचे पोपट निकम सर असतील हे कोर्टात सुद्धा गेलेले आहेत त्या अनुषंगानं. आणि तो सुद्धा निर्णय लवकरच सकारात्मक लागेल. त्यामुळं सगळ्या वस्तीशाळा शिक्षकांना त्याचा लाभ होईल आणि त्यांनी तो प्रस्ताव द्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं. आता तर तब्बल 1 तास 20 मिनिटं अशी चाललेली आपली ही मीटिंग. आता बऱ्यापैकी जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे सर, मगाशी आपण ऐकलंच की अगदी सातारा पुण्यामधून सुद्धा लोकांनी फोन केले आणि शंका विचारल्या. अगदी वास्तव असं मार्गदर्शन आणि कुणाचीही शंका राहणार नाही अशा पद्धतीने शिंदे सरांनी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर स्वप्नील मंडले सरांनी देखील आपल्याला मार्गदर्शन केलं. नारायण शिंदे सर यांनी देखील आंदोलनाला उपस्थित राहण्याबद्दल आणि आर्थिक नियोजनाबद्दल आपलं मत व्यक्त केलं. आणि ज्यांनी ज्यांनी शंका विचारल्या त्या सर्वांचं या ठिकाणी या मीटिंगच्या निमित्तानं मी जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले सर आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि उद्याच्या आंदोलनासाठी आणि 4 ऑगस्टच्या जो मोर्चा निघणार आहे यासाठी भव्य संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं पुनश्च एक वेळ आपण सर्वांना विनंती करतो. आणि आजची ही मीटिंग या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. आपण सर्वांनी उपस्थित राहिला त्याबद्दल पुनश्च एक वेळ सर्वांचं खूप खूप धन्यवाद. भोसले सर आवाज येतोय काय? PD सरांचं पण विशेष धन्यवाद. सागर सर बोला की, येतोय की आवाज? सागर बोला की, सागर बोला. आवाज येतोय का अमोल सर? येतोय बोला की. बघा थोडस पावसामुळे उशीर झाला तरी सुद्धा अमोल सरांचं विशेषतः अधिसूचना आणि जाहिरात आणि या संदर्भामध्ये खर तर महाराष्ट्रभर जो विषय सुरू आहे
आणि शिक्षकांच्या मनामध्ये समस्या आहेत किंवा साशंकता आहेत, या बाबतीमध्ये अमोल सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण नेहमीप्रमाणे मार्गदर्शन केलंय. आणि मला असं वाटतं की आता जे काही लोक या मिटिंगला सहभागी आहेत त्यांच्या कोणाच्याही मनामध्ये त्याबद्दल साशंकता नसावी. खर तर मी शेवटी आभार मानत असताना प्रोटोकॉलच्या विरोधात जाऊन थोडंसं बोलते. महत्वाचं मला जे बोलायचं आहे ते 2 मिनिटात बोलतो मी. आवाज येतोय राजू सर? येतोय, बोला सर. हा. तर महत्वाचा विषय असा आहे की सांगली जिल्ह्याचा आदर्श हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतोय. आता मग सातारचे आमचे सावर्डेकर सर, पाटणचे तालुका अध्यक्षांनी सांगितलं, आणि मी बऱ्याच ठिकाणी फिरत असताना एक ऐकायला येतं की सांगलीचा आदर्श हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतला जातो. मग आमच्या विभागामध्ये सोलापूर जिल्हा असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, पुणे असेल, या जिल्ह्यामध्ये सांगली एक मॉडेल म्हणून पाहिलं जातं. आता हे करत असताना जुनी पेन्शन या विषयासंदर्भात आपण लढतोय. त्याचबरोबर वेळोवेळी येणाऱ्या विषयासंदर्भामध्ये आपण भांडत असतोय. आता मला एक या निमित्तानं आवाहन करायचं आहे की गेले मागच्या वर्षामध्ये आपण वरिष्ठ वेतन श्रेणी या विषयाच्या संदर्भामध्ये बऱ्याच शिक्षकांच्या समस्या होत्या. मागच्या वर्षी मी स्वतः अमोल शिंदे सरांसोबत असेल, राजकुमार भोसले असतील, स्वप्नील मंडले असतील, यांच्यासोबत ज्या वेळेला जिल्हा परिषदेमध्ये आम्ही पाठपुराव्यासाठी जातो त्यावेळेला बऱ्याच शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीचा प्रश्न होता. खर तर तो प्रश्न मार्गी लावताना अमोल शिंदे सर आणि त्यांच्या टीमचं फार मोठं योगदान होतं. म्हणजे आम्ही इथे यायच्या अगोदर ज्यावेळेला वरिष्ठ वेतन श्रेणी शाळा सिद्धी आणि इतर गोष्टींच्या मुळे थांबवली होती, आणि सर्वात प्रथम जी दिली ती सांगली जिल्ह्यामध्ये दिली, आणि त्यासाठीचं योगदान आणि पाठपुरावा हा सांगली पेन्शन टीमचा आणि अमोल शिंदे सरांचा त्यावेळेला महत्वाचा होता, आणि ते मिळालं आणि ते सुरू झालं. मागच्या वर्षी सुद्धा आम्ही बघितलं की बेधडकपणे इतर संघटनांनी ज्या वेळेला, खरं तर काय होतं, प्रशासनामध्ये काम करत असताना आज अमोल शिंदे सर असतील आणि आम्ही संघटनात्मक पातळीवरती काम करत असताना पाहतो की काही लोक हे प्रशासकीय विरोध घ्यायला नको असं लोकांना वाटतं, की जेवढं काय होत असेल ते सामंजस्यपणाने किंवा अधिकारांची मर्जी जपून करता येईल तेवढं काम करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र जुनी पेन्शन संघटनांनी विशेष करून अमोल सर हे प्रत्येक वेळेला कुठल्याही शिक्षक बांधवाला आर्थिक ताण न घेता त्याचं काम तातडीनं व्हावं यासाठी जो पडेल तो विरोध स्वीकारण्याची तयारी अमोल सरांची असते, आणि तो आतापर्यंत त्यांनी केलेला आहे. मग मागच्या वर्षी वरिष्ठ वेतन श्रेणीचा विषय त्यांनी सोडवला. खर तर तो विषय सोडवण्यासाठी मी स्वतः त्यांच्यासोबत असतो, राजकुमार भोसले सर असतात, की प्रशासनाला अतिशय म्हणजे टोकाची भूमिका घेऊन आंदोलनाचा इशारा देऊन त्या प्रत्येक प्रश्नाची आम्ही सोडवणूक करत असतो, आणि ते मागच्या वेळेला केलं. मात्र इतर लोकांनी ज्या वेळेला ते आम्ही केल्यानंतर याद्या जेव्हा आल्या तेव्हा त्या याद्या ग्रुपवरती पाठवायचा आणि त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. आता ते मागच्या वर्षीच झालं. या वर्षी आम्ही पाहतोय की 1 वर्ष झालं आम्ही वरिष्ठ वेतन श्रेणीच्या प्रस्तावाच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करतोय, आणि तरी सुद्धा प्रशासन हे चालढकलपणाची भूमिका घेत्या, आणि त्याच्या विरोधात अमोल सरांनी जे निवेदन पाठवलं त्याची तुम्हाला सगळ्यांना आता ग्रुपवर बघितलं असेल, निवेदन बघितलं आपण. आता हे निवेदन पाठवलेलं आहे, याच्या संदर्भानं परवाच्या शनिवारी 27 तारखेला आंदोलन सुद्धा आपण जाहीर केले, आणि त्याच्या अगोदर कदाचित वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर झाल्याचा एखादा आदेश सुद्धा येईल, आणि तो आदेश आल्यानंतर काही लोक आहेत, कॉपी पेस्ट संघटना आहेत, मला कोणाला नावं ठेवायची नाही किंवा कोणावर टीका करायची नाही, त्याचं श्रेय घेण्यासाठी येतील. परंतु ज्या अर्थी अमोल सरांनी निवेदन दिलंय, पेन्शन संघटनेनं निवेदन दिलेलं आहे की बाबा वरिष्ठ वेतन श्रेणी संदर्भामध्ये सेवा हमी कायद्याचं अवलंबन किंवा सेवा हमी कायदा पाळला न गेल्यामुळं संबंधित त्या जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी वारंवार करून केली नसल्यामुळे आपण आंदोलनाचा इशारा दिलाय. आता काय होणार आहे, मला एक सांगायचं आहे त्या निमित्तानं की एक गोष्ट मी बघत आलोय ग्रुपवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून, काही वेळेला इतर पोस्ट पडल्यानंतर लोक वरिष्ठ वेतन श्रेणीचा मुद्दा मांडतात आणि बस झाला आता इतर पोस्ट वरिष्ठ वेतन श्रेणीकडे पण लक्ष द्या, वरिष्ठ वेतन श्रेणीकडे पण लक्ष द्या असं सांगतात. आणि आता आम्ही वरिष्ठ वेतन श्रेणीकडे लक्ष दिले, पाठपुरावा केला, सगळे केले, मात्र प्रशासन त्याच्यामध्ये चालढकल करते, आणि ती चालढकल होऊ नये म्हणून आपण आंदोलनाचा इशारा दिलाय. आता आंदोलनाचा इशारा अमोल शिंदेने दिलाय, कुणाच्या ताकदीवर दिलाय? ह्या कालच्या सगळ्या लोकांच्या ताकदीवरती दिलेला आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांची, माझ्यासहित सगळ्यांची ही जबाबदारी आहे की आम्ही 27 तारखेला प्रमुख पदाधिकारी आणि प्रत्येक पेन्शन संघटनेच्या शिलेदाराचं, इव्हन प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी आहे की त्या आंदोलनाला ताकद दिली पाहिजे. याचं कारण असं आहे, म्हातारी बिण्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. जर उद्याच्याला असा मेसेज गेला की काय नाही, पेन्शन संघटनावाल्यांनी निवेदन दिलं, आंदोलनाचा इशारा दिला, सगळं झालं, मात्र काय झालं, आंदोलन सपशेल अपयशी ठरलं किंवा तोंडावर पडलं,
चुकून समजा असं झालं, पावसाचं कारण आणि इतर कारणास्तव लोक त्या आंदोलनाला आलीच नाहीत, काय होणार आहे? अमोल शिंदेना आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या पेन्शन टीमला पुन्हा पदाधिकाऱ्यांच्या समोर जाताना किंवा प्रशासनाकडे जाताना एखादी मागणी किंवा आपण ज्यावेळेला जोर लावतो त्यावेळेला ती ताकद आणि ती नैतिकता राहणार नाही. कारण प्रशासन सुद्धा आपल्याला गृहीत धरेल. काय करणार ते करून करून बघितलं ना परवा पेन्शन संघटनेचं आंदोलन, किती गर्दी होती, काय होतं, काय फरक पडला. आणि म्हणून माझी विनंती आहे की असा चुकीचा मेसेज प्रशासनाकडे जायला नको की पेन्शन संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला आणि यांचं आंदोलन फेल गेलं. म्हणून माझी विनंती आहे की ज्या वेळेला ज्या हक्काने तुम्ही पोस्ट ग्रुपवरती करत असता सगळे बांधव माझे, की बाबा आता वरिष्ठ वेतन श्रेणी या विषयाकडे लक्ष द्यायला पाहिजे, त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे. 1 वर्ष झालं असं सतत कोण करतं हे मेसेज? ज्यांचा विषय आहे सागर खाडेचा वरिष्ठ वेतन श्रेणीचा प्रस्ताव आहे, माझा सुद्धा वैयक्तिक खरं तर वर्षापासून प्रस्ताव आहे. मग ती लोक पोटतिडकीने मांडत असतात. पण जर या विषयासाठी समजा आमचं आंदोलन फेल गेलं तर उद्या प्रत्येक शिक्षकाच्या अनेक अडचणी असणार आहेत. प्रत्येक वेळेला असं नाही की बाबा वरिष्ठ वेतन श्रेणी संपला आणि हे संपलं म्हणजे समस्या संपणार आहेत, असं नाही. प्रत्येक वेळेला मग बदली असेल, वरिष्ठ वेतन श्रेणी असेल, मेडिकल बिल असतील आणि अन्य गोष्टी असतील, या संदर्भानं समस्या ह्या येत राहणार आहेत. आणि त्या समस्या जर आपल्याला निस्वार्थीपणे सोडवायचं असेल तर आज जिल्ह्यामध्ये एकच संघटना आहे, जुनी पेन्शन संघटना. इतर संघटना असतील त्याचे ती काय घेतात किंवा काय करतात याच्याशी आपल्याला बोलायचं नाही, देणं घेणं नाही. परंतु जो एक आयडिओलॉजी जुनी पेन्शन संघटनेनं आणि अमोल सरांनी सेट केली, ती आयडिओलॉजी टिकवायची असेल तर येणाऱ्या 27 तारखेचं आंदोलन ताकदीनं होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी माझी विनंती आहे, मी आव्हान करतो याच्यासाठी की बाबा येणाऱ्या 27 तारखेला जे आंदोलन आहे ते आंदोलन ताकदीने पेन्शन संघटनेचं होणं गरजेचं आहे. कारण त्या निमित्तानं सगळ्या संघटनांचा असेल. सागर सर अनम्यूट झाले, म्यूट झालाय माईक. हॅलो, हा बोला, येतोय. हा, या सगळ्यांचं लक्ष या आंदोलनाकडे आहे भोसले सर. तर या निमित्तानं राजकुमार भोसले असतील, स्वप्नील मंडले असतील, रमेश मगदुम असेल, अगर सागर खाडे असेल, या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं एकच टार्गेट असलं पाहिजे की उद्या एकच दिवस आपल्या हातामध्ये आपण प्रत्येक संपर्क साधून 27 तारखेचं आंदोलन हे जास्तीत जास्त संख्येने यशस्वी करणं आपली जबाबदारी आहे. भोसले सर, राजकुमार सर असतील किंवा आम्ही सरांसोबत नेहमी जात असतो. एक संघटनेचं एक नेहमीच वरचष्मा राहिलेल्या पदाधिकाऱ्यांच्यावर आणि आयडिओलॉजी सेट केल्या, आणि जर ते टिकवायचं असेल तर माझं प्रामाणिकपणे विनंती आहे की 27 तारखेला जास्तीत जास्त संख्येने आपण आंदोलन यशस्वी केलं पाहिजे. त्यानंतर 4 तारखेचं जे आंदोलन आहे ते सुद्धा आपण त्याच ताकदीने यशस्वी केलं पाहिजे. 4 तारखेच्या आंदोलनाला निश्चितपणे लोक येतील कारण मुद्दा सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. परंतु 27 तारखेचं आंदोलन हे जुनी पेन्शन संघटनेच्या अस्तित्वात आणि जुनी पेन्शन संघटनेला एक वेगळी ओळख करून देणारं आंदोलन असेल, हे माझं आत्ताचं मत आहे. आणि माझी प्रत्येक पदाधिकाऱ्यांना, जे लोक या ठिकाणी आज जिल्ह्यातले या मीटिंगला उपस्थित आहेत, त्या सर्वांना विनंती आहे की अमोल शिंदे सरांनी जिल्हा पेन्शन टीमनं जी विनंती आणि जे आव्हान आपल्याला केलेलं आहे ते तुमच्या प्रश्नांसाठी केलंय, फक्त अमोल शिंदेच्या प्रश्नासाठी किंवा इतर कोणाच्या नाही. कदाचित या सभेला उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर झालेली आहे, त्यांनी त्यांचा फरक घेतलेला आहे. मग हे उद्याचं आंदोलन कुणासाठी आहे? सगळ्यांसाठी आहे, सर्वसामान्य शिलेदारांसाठी आहे. आज जे लोक ज्यांचं 1 वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहेत त्यांच्यासाठी आहे, आणि उद्याने येणारे ज्यांचे 12 वर्ष पूर्ण होतील त्या लोकांच्या प्रस्ताव पूर्ण व्यवस्थित व्हावेत कुठल्याही निरपेक्ष भावनेनं, याच्यासाठी आहे. आणि त्यासाठी माझी या ठिकाणी आज उपस्थित असणाऱ्या सगळ्या सदस्यांना विनंती आहे की 27 तारखेचं आंदोलन यशस्वी करण्याची जबाबदारी ही तुमची आमची सर्वांची आहे. आणि त्यासाठी पेन्शन संघटनेनं केलेल्या आव्हानाला आपण प्रतिसाद देऊन आपण ताकदीनं उद्या दिवस सगळ्यांचे वैयक्तिक संपर्क साधूया आणि 27 तारखेचं आंदोलन यशस्वी करू. म्हणजे उद्या भविष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्या सोडवताना पेन्शन टीमला एक ऊर्जा मिळेल की ठीक आहे, आमच्या मागे एवढी लोक आहेत, आम्ही आंदोलन करू शकतो, आम्ही आवाज दिला तर लोक एवढी येऊ शकतात आणि मी त्या ताकदीनं त्या पदाधिकाऱ्यांना भिडू शकू. जे आज इतर संघटनावाले फक्त मर्जीतलं काम करतायत, विरोध घ्यायला पाहत नाहीत, मात्र अमोल शिंदे सारखं निर्भीड व्यक्तिमत्व आहे जे नेहमी आम्ही बघतोय निरपेक्ष भावनेनं काम करतं आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याचा वैयक्तिक विरोध स्वीकारतं. हे तुमच्यासाठी, आपल्यासाठी. आणि जेव्हा स्वीकारत असताना ज्यावेळेला अमोल शिंदे सर अशी भूमिका घेतात त्यावेळेला तुमचं आमचं सुद्धा कर्तव्य आहे की आपण त्यांनी केलेल्या आव्हानाला तेवढ्याच ताकदीनं प्रतिसाद देणं गरजेचं आहे. हे माझं वैयक्तिक एक पेन्शन शिलेदार म्हणून मत आहे. मी पुन्हा एकदा विनंती करून तुम्हाला आवाहन करतो आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. राजकुमार. धन्यवाद सागर सर.
एक सडेतोड आणि रोखठोक व्यक्तिमत्व, ज्यांनी पुणे विभागाला खरं तर एक शिस्त लावण्याचं काम केलं, असे आपले विभागीय अध्यक्ष सागर खाडे सर यांनी आता जे मत मांडलेलं आहे, आम्ही सर्वजण आपल्या मताशी सहमत आहोत. आणि खरं तर जवळपास 1.5 तास ही मीटिंग चालू आहे. ज्यांना महत्वाचं जेवढं ऐकायचं होतं तेवढं ऐकून बरेच लोक लेफ्ट झाले, परंतु शेवटला जे 57 शिलेदार उरलेत ते खरे तर हे 57 नव्हे तर 570 लोक आहेत असं समजून आपण उद्याच्या मेळाव्यासाठी आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहोत. ज्यांना फक्त आपला विषय माहिती करून घ्यायचा होता तेवढे लोक आता लेफ्ट झाले, परंतु तुम्ही शेवटपर्यंत बोलत असताना जे 57 लोक या ठिकाणी या मीटिंग मध्ये उपस्थित राहिलेले आहेत त्या सर्वांचं पुनश्च एक वेळ मी धन्यवाद मानतो. आता कुणाची काही शंका राहिली नसेल तेव्हा आज आपण जे मत मांडलं त्या सर्वांनी उद्याच्या आंदोलनासाठी ताकदीने उतरूया असं पुन्हा एक वेळ सर्वांना आवाहन करतो. आजच्या मीटिंगच्या निमित्तानं उपस्थित सर्वांचंच पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. आणि ही मीटिंग ज्यांनी संयोजन केलं त्या PD शिंदे सरांचं देखील धन्यवाद, ज्यांनी आपला अतिशय मोलाचा वेळ आजच्या मीटिंगसाठी दिला त्यांचं देखील पेन्शन संघटनेच्या वतीनं धन्यवाद. आणि आजची मीटिंग या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.